सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज आपल्या या भावडी गावामधील पहिला दिवस दुसरं सत्र आहे। सकाळी आपण बघितलं की आपण धार्मिकता का करतो, कशासाठी करतो, उपदेश घेणं म्हणजे काय, ही स्पष्टता जर आपल्या धार्मिकतेमध्ये असेल तरच परमेश्वराच्या प्राप्तीचं हे जे ध्येय आहे ते आपल्याला प्राप्त करता येऊ शकतं। कारण आपण जे काम करतो त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, ध्येय काय, त्यावरती आपलं प्रगती ठरत असते। दिशा आपली स्पष्ट असली पाहिजे, विचार आपले स्पष्ट असले पाहिजे, आणि जर ते नसतील तर आपण दिशाहीन चालू। परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला आणि आपल्याला बोध दिला। याचं मुख्य एकच कारण आहे, पहिलं आणि शेवटचं, ते म्हणजे या जीवाची मुक्ती। आपली भक्ती ही जीवाची मुक्तीसाठी आहे, बाकी दुसरी कोणत्याहीसाठी नाही। मग हे करत असताना आपल्या पुढं तो विचारधारा, तो उद्देश, ते ध्येय पक्का असलं पाहिजे। अन्यथा आपण धार्मिकता करतोय का आणि कशासाठी करतोय याची स्पष्टता नसेल तर कशी करायची याचा विचार आपल्या मनात येत नाही, आणि आपण संशोधन करत नाही, आपण अभ्यास करत नाही, आणि मग आपण धार्मिकता तर करत राहतो, परंतु ती किती पत उपयुक्त आहे, योग्य आहे हे आपल्याला लक्षात येत नाही। कधी धार्मिकता करत असताना अभ्यास करावा लागतो, ज्ञान घ्यावं लागतं, आणि हे ज्ञान, अभ्यास हा सुद्धा संशोधक वृत्तीने आपल्याला घ्यावा लागेल। अन्यथा मी बघतो बरेच लोक मग बाबा लीळाचरित्र 2 वेळा वाचायचे झाले, सूत्रपाठ पण वाचतो, दृष्टांत पण पाठ वाचतो, पण 4 प्रश्नांचे उत्तर त्यांना देता येत नाही। का? तर एक संस्कार आहे वाचून टाकायचं, वाचायचं, एक आवड आहे वाचून टाकायचं, वाचायचं, परंतु परमेश्वराने जे ध्येय आणि उद्देश आपल्याला सांगितलेले, मग अनंत लीळेच्या माध्यमातून, वचनांच्या माध्यमातून, दृष्टांतांच्या माध्यमातून आपल्याला समजवलेलं आहे की आपलं जीवन काय आहे, त्याची किंमत काय आहे, बोध काय आहे, ही सृष्टी काय आहे, जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय, परमेश्वर काय, 4ही पदार्थ, कार्यकारण, स्वरूप, लक्षण आपल्याला सांगितलं। म्हणून आपल्यासमोर ध्येय क्लिअर असलं पाहिजे, आणि ध्येय जर नसेल तर मात्र पाठीमागचं आलय, संस्कार आहे, परंपरा आहे, म्हणून आपण पुढं जात राहतो, आणि विशिष्ट वेळेला आपल्याला एक असं ठिकाण येतं, अशी एक वेळ येते, असं एक जागा येते की त्यावेळेस सारं कळतं, परंतु आपल्यामध्ये हिंमत नसते। का? तर जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या, परमेश्वराने सांगितलेलं आहे का जी वेळ आपली संसाराची असते, करिअरची असते, पळण्याची असते, धावण्याची असते, तीच वेळ परमेश्वराच्या ज्ञानाच्या प्राप्तीची सुद्धा असते। एकच वेळ आहे ती आता आपल्याला बॅलन्स साधावा लागेल। जीव एखादी असल्यामुळे एका ठिकाणी राहतो, आणि मग आपण एकाच बाजूनी पळत असतो। त्यातून काय भेटतं? कर्म आपण जोडतो, दुःख आपण जोडतो, आणि खूप पुढे गेल्यानंतर आपली पाठीमागं वळून बघितलं की आपल्या हातात काहीच मात्र राहत नाही। धर्माचा बोध असतो, स्मरण करतो, क्रिया करतो, स्थानं करतो, आणि कधीतरी अशा सत्संगाच्या माध्यमातून त्याची जाणीव पण होत असते, पण जाणीव होऊनसुद्धा आपण त्यामध्ये इतकं गुंतलेलं असतो की आपल्याला ते कळतं पण वळत नसतं। आणि हे वळणं ज्या वेळेस आपलं संसार, विषय उपभोगण्याची वेळ असते, त्याच वेळेस आपण ते अभ्यास जर केला तरच पुढं जाऊन कधीतरी संधी जेव्हा भेटेल तेव्हा तुमच्यामध्ये हिंमत राहील। बरेच लोक, आता मला सकाळचा सत्संग झाला तरी 2 जणांनी विचारलं की बाबा आता आम्हाला हे कळालं, समजलं, तुम्ही सांगताय, तुमचे यूट्यूबवरती सत्संग आम्ही ऐकतोय, पण आता बॅलन्स कसं सांभाळायचं, करायचं काय? कारण जे कर्तव्य आहे ते तर पार पाडावं लागतं, मुलं बाळं आहे ते सोडून तर चालता येत नाही, संसार आहे, प्रपंच सोडता तर येत नाही, मग करायचं काय? करायचं काहीच नाही। ती जी वासना आहे, जी भावना आहे ती दृढ करायची, आणि कर्तव्य म्हणून मुलं मुली जो प्रपंच आहे तो करत राहायचा। कर्तव्याच्या अनुषंगाने त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, हा पहिला मुद्दा। परंतु आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, आपल्याला परमेश्वराने बोध का दिला आहे, आपल्याला परमेश्वर का कळाला आहे, कशासाठी कळाला आहे, सृष्टी का निर्माण केली, हे मात्र दुसऱ्या बाजूने आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला सतत सांगत राहायचं। आणि सतत नुसतं सांगत राहिल्याने होईल का? नाही, अभ्यासाच्या बाजूने वेळात वेळ काढून नियोजन करून अभ्यास करावा लागेल। तो अभ्यास संशोधक वृत्तीने करावा लागेल। दिवसभराच्या या शेड्यूलमध्ये 12 तासामध्ये आपला अर्धा तास, 1 तास, जितका वेळ देता येईल तेवढा अभ्यासासाठी द्यावा लागेल। आपल्या जीवनाचं मर्म कळून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल
हे आपलं कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे, आपल्याला सोडता येत नाही ना आपल्याला करावंच लागेल, ही भावना ठेवून मात्र आपल्या जीवनाचं ध्येय मात्र हे नाही आहे, हे सतत आपण जर आपल्याला सांगत राहिलो तर ज्यावेळेस संधी भेटेल, ज्यावेळेस आपले कर्तव्य सर्व पार पडतील, यातून बाहेर पडण्याची इच्छा, वासना, स्वप्न कधीतरी तुम्ही पाहिलेले आहे, ते पूर्ण करण्याची वेळ येईल त्यावेळेस हिंमत राहील. आज काय होतं की आपल्याला सर्व कळतं आहे, परंतु वेळ आल्यानंतर आता हिंमतच आपण तो 10 गेलं आणि 5 राहिला, आता कसं काय, या वयात मला कोण सांभाळेल, कुठं जाऊ, काय करू, कसं काय जमेल का नाही, घरीच एवढी अडचण आहे, ज्यांच्यासाठी सारं आयुष्य वेचलं तेच मला सांभाळतील का नाही याची गॅरंटी नाही, आता परके माणसं कशी काही अनेक प्रश्न असतात. आणि हे प्रश्न का निर्माण होतात की ज्या वेळेस आपण वेळ द्यायचा असतो समजून घेण्यासाठी, जाणीव करून घेण्यासाठी, त्यावेळेस वेळ दिलेला नसतो आणि म्हणून अनेक प्रश्न असतात. जेव्हा परमेश्वर समर्थवादावरची निष्ठा आपली वाढेल, परमेश्वर समर्थ आहे आपल्याला कळेल, समजेल, आपल्या बुद्धीला स्पर्श होईल, तेव्हा परमेश्वराच्या समर्थवादावरती निघण्याची तयारी आपण दाखवू. आणि मग त्यागाच्या नंतर जन्म मृत्यू जे बी आहे, देणं घेणं हे परमेश्वराच्या हातात आहे. परमेश्वराचा तो आपल्याला दिलेलं प्रॉमिस आहे, वचन आहे, शब्द आहे, तो आपल्याला सांभाळील, आपल्याला हा सांभाळील, तो सांभाळील, ही भावना आपल्या मनामध्ये आपल्याला तरुणपणातच रुजवायची आहे. आपल्याला इथं राहायचं नाही, आपल्याला जायचं आहे, आपल्याला परमेश्वर मिळवायचं आहे. खरं म्हणजे आपण आपल्याला सतत विचारायला पाहिजे, आपण धार्मिकता का करतो, परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वर मिळवण्यासाठी. बरं, परमेश्वर काय मिळवायचं आहे, कशासाठी मिळवायचं आहे. नाही तर परंपरागत आपल्याकडं आलेला धर्म रुमण्याच्या दृष्टांताप्रमाणे, मग माझ्या बाप्पांनी सांगितलं, मग काय ते चुकीचं आहे का. रुमण्याचा दृष्टांत तुम्हाला माहीत आहे, शेतकरी असतो, दूध पाजतो मुलाला. आता तो मुलगा कधीतरी उत्सुकतेने, चिकित्सेने विचारतो की दादा दूध कसं. आता सांगायचं कसं, शब्दात नाही ना सांगता येत, माहिती तर आहे, दररोज दूध तोच काढतोय आणि तोच पाजतोय, स्वतः पितोय, परंतु आता सांगायचं दूध कसं आहे, शब्दात कसं मांडायचं. मग त्यांनी लॉजिक लावलं की दूध बगळ्यासारखं, कारण बगळाही सफेद आणि दूधही सफेद, म्हणजे बगळा कसा म्हणे रुमण्यासारखा. आता रुमणं कसं, तर मग हात वाकडा करून दाखवलं. एक अवजार असतं शेतीचं, आता तुम्ही सर्व शेतकरीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी माहीत असाव्यात आणि अनेक वेळा हे ऐकलेलं आहे. जेव्हा कधीतरी वेळ येते त्याला ते रुमणं दिसतं त्या बालकाला, बाळाला, तर ते दूध म्हणून प्यायला लागतं, त्याच्या हिरड्या रक्ताळतात. डोळस मनुष्य तो विचारतो काय करतोय बाबा तू, म्हणजे मी दूध पितोय. म्हणजे दूध नाही हे रुमणं आहे, म्हणजे माझ्या बाप्पाने सांगितलं, ते का खोटं आहे का, ते चुकीचं आहे का. आपली मानसिकता तशीच झालेली आहे. आपल्याला करायचं काय हे आपल्याला लक्षात येत नाही, आणि जे करायचं आहे हे लक्षात घेऊन जर केलं तर खूप अवघड नाही. खूप केलं, परंतु नेमकं काय करायचं हे जर समजून न घेता राहून गेलं तर त्या करण्याला काय अर्थ आहे. म्हणून धर्मामध्ये अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे. ध्येय आपले स्पष्ट पाहिजे, क्लिअर असले पाहिजे, आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे समजून जर घेतलं तर धर्म खूप अवघड नाही. आपल्याला जे करायचं आहे तो आपल्यासाठी विधी आहे. आपण विधी अविधीत अडकलो, विधी काय अविधी काय, विधी काय अविधी काय. परंतु परमेश्वर काय सांगताय, म्हणितलं ते की जे मी जे सांगितलं ते तुम्ही करा, याच्या व्यतिरिक्त काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि मग सांगितलेलं काय, याच्यासाठी तर अभ्यास करावा लागेल, समजून तर घ्यावं लागेल काय सांगितलं देवानी, किती आपण करू शकतो, काय करू शकतो. आपण मुलाला शाळेत घातल्यानंतर तो मुलगा कधीतरी म्हणतो मला ही जड जात आहे, मला लक्षातच येत नाही. आपण 10वी पास झाल्यानंतर त्याला न विचारताच आपण BSc घातलेलं असतं, कारण आपले स्वप्न मोठे असतात, हा इंजिनियर होईल, हा डॉक्टर होईल, असं होईल तसं होईल. आणि तो 11वीला गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की आपल्याला ही जड वाटतं, आपल्याला लक्षात येत नाही. आपण काय त्याला समजावतो, अरे जितकं होईल तितकं कर, खूप काही टक्केवारी मिळवली पाहिजे असा काही विषय नाही आहे. परंतु इकडूनचा तिकडूनचं शिक्षण घेण्यापेक्षा हे शिक्षण जर घेतलं तर 2 गोष्टीचा फायदा तरी होईल, दुसरे शिक्षण घेऊन उपयोग काय. तसं आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की खूप काही करण्यापेक्षा करायचं काय नेमकं अचूक ते समजून घेऊ आणि तेच करू. मग बरोबर आपलं ध्येयापर्यंत आपल्याला पोचता येईल. ते बांधल्या गाईचा दृष्टांत तो देवाने सांगितलेला आहे की गाय बांधलेली असते खुट्ट्याला, तिला तर सुटायचं असतं, पण सुटायचं कसं हे तिनं जर समजून घेतलं तर तिला फिरायची वेळ येईल का. परंतु तिनं एकच डोक्यात घेतलेलं मला सुटायचं आहे, तसं आपल्याला एकच डोक्यात घेतलं आहे मला देव मिळवायचा आहे, आणि ती लागली फिरायला सुटण्यासाठी, आता ती सुटेल काय, नाही सुटत. तसं आपण बी आता मनात ठरवलं की मला देवच मिळवायचा, आता मुक्ती पाहिजे, आता काहीच नको, आणि लागलो धार्मिकता करायला, माहीत काहीच नाही. आणि मग आपल्या धार्मिकतेच्या व्याख्या ठरलेल्या आहे, त्या व्याख्येच्या बाहेर जर आपण पडायलाच तयार नाही तर आपण अधिकाधिक कर्मात अडकून जाऊ आणि कर्माने आपण बांधल्या जाऊ. परमेश्वर प्राप्तीचा जो उद्देश आहे तो जरी आपला ध्येय जरी पक्का असलं तरी जी क्रिया आहे, जो आचार आहे तो योग्य जर केला, अचूक केला तर तिथपर्यंत पोहोचणार आहे. अन्यथा चुकीचा मार्ग जर आपण पकडला तर चुकीच्याच रस्त्यावर
जाऊ आणि चुकीच्या ध्येयापर्यंत पोचू. त्यासाठी परमेश्वर प्राप्तीचा जो मार्ग आहे तो आपण जर समजून घेतला, जाणून घेतला, तर त्या रस्त्याने आपल्याला जाता येईल. आणि धर्म खूप अवघड नाही, खूप मोठा नाही. त्याच्यामुळं आपल्या मनातली जी भीती आहे, न्यूनगंड आहे की धर्म आपल्यासाठी नाही, तो इतका मोठा आहे आणि आपल्याच्यानी होईल का, हे पहिले मनातून काढा. कारण मनातून काढल्याशिवाय या गोष्टी आपल्याला लक्षात येणार नाही. मनाची एकदम मानसिकता निर्माण झाली, एक माइंडसेट झाला का मला हे करायचं आहे, हे करायचं, एकदा ठरवलं का मग त्याच्यातून किती त्रास होतोय, किती वेळ जाणार आहे, किती कष्ट पडणार आहे, याचा आपण काहीच विचार करत नाही. म्हणून आपल्या धार्मिकतेचं ध्येय आहे ना, ते पक्कं ठरलं पाहिजे. धार्मिकचं ध्येय आपलं पक्कं ठरत नाही. आपण धार्मिकता करतोय, संस्कार आहे, करायचं म्हणून करतोय, परंतु ध्येय जर नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही. फक्त संस्कार राहणार आणि अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण संस्कार तर लावून घेतलेले आणि त्या संस्कारापोटीच आपण इथंही धार्मिकता करतोच आहे. या संस्कारातून आपण अन्नदान करत होतो, एक सृष्टी आपली वाया गेली. कारण फक्त संस्कारामुळे अन्नदान करत होतो, परंतु ते पदरात पडत नव्हतं. दुसऱ्या सृष्टीमध्ये ते अन्नदानाचा संस्कार असल्यामुळे अन्नदान करता करता विद्यावंताच्या ठिकाणी अन्नदान घडलं, ती सृष्टी गेली. संस्कार असल्यामुळं तिसऱ्या सृष्टीमध्ये अन्नदान करता करता विग्रहाच्या ठिकाणी आपलं अन्नदान घडलं, ती सृष्टी गेली. आणि चौथ्या सृष्टीमध्ये त्या अन्नदानाच्या संस्कारामुळं कळत न कळत केलेल्या क्रियेचा परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. आता आपल्याला बोध दिला आहे, कशासाठी दिला आहे, काय दिलं आहे, आपल्याला स्पष्टता, ध्येय ठरवण्यासाठी आणि स्पष्ट समजण्यासाठी, कळण्यासाठी. आपण आता तेच करीत राहिलो तर पुढं काय आलं का लक्षात. योग्यता तर निर्माण करण्याच्या उद्देशाने करणं आणि परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने करणं हा फरक आहे. एखाद्या व्यक्तीला फक्त पास व्हायचं आहे आणि एखाद्या व्यक्तीला डिस्टिंक्शनमध्ये येऊन कुठं तरी नीट बीट एक्झाम जी आहे ती पास होऊन त्याला डॉक्टर व्हायचं आहे. फरक आहे. कारण याला फक्त पास व्हायचं, त्याच्यामुळे टेन्शनच नाही आहे. आणि ते टेन्शन नसल्यामुळं त्याला तो खूप काही प्रगती करू शकत नाही, प्रोग्रेस करू शकत नाही. आपलं तसंच झालेलं आहे. आपलं ध्येय पक्कं नसल्यामुळं अध्यात्मामध्ये आपली प्रगती थांबून गेलेली आहे. आपल्याला वाटतं उपदेश घेतला, देव कळाला, देव समजला, सकाळ संध्याकाळची देवपूजा करतो, काहीतरी स्थानावर जातो, आरती करतो, क्रिया करतो, मग अजून काय पाहिजे, हेच करतो आणि हेच करायला पाहिजे. आणि सर्वात मेन म्हणजे आपल्या आजूबाजूला करणाऱ्यांची संख्या अशाच पद्धतीची भरपूर असल्यामुळं आपण काही वेगळं करतो किंवा कमी करतो आपल्याला वाटतच नाही. आपण म्हणतो त्यांच्यापेक्षा आपण खूप करतोय, मग काय टेन्शन घ्यायचं गरज आहे. परंतु परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते आपलं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जो धर्म दिलेला आहे परमेश्वराने, तो आपल्या आत्मकल्याणासाठी दिलेला आहे, आत्महितासाठी दिलेला आहे. आणि आत्मकल्याण आणि आत्महित जे आपण करतोय त्यातून होईल की नाही, हा प्रश्न जर आपण विचारला आपल्या मनाला, तर मग आपल्याला प्रश्न निर्माण होऊन आपण शोधण्याचा प्रयत्न करू आणि ते शोधून मग काय करायचं याचा विचार करून करण्याचा प्रयत्न करू. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे जीवनात, कोणती जी गोष्ट आहे ही आपण जी करतो ती बदल घडवण्यासाठी करतो. लहान मुलाला शाळेत घालतो का, तर त्यांनी मोठं व्हावं, डिग्री मिळवावी, नोकरी मिळावी, हा बदल आपल्याला अपेक्षित आहे. आणि तो नुसताच शाळेत गेला आणि त्यांनी अभ्यासच नाही केला, पुढं सरकलाच नाही, त्या बदलाची काही जी आपल्याला दिसायला पाहिजे तो विषय बदल तो जर दिसत नसेल तर आपण म्हणतो तुझ्याच्यानी काही होत नाही, तू विनाकारण टायमिंग पास करतोय, आमचा पैसा जातोय, वेळही जाते आणि त्याच्या पाठीमागं आमचं कष्ट जात आहे. आता तू काहीतरी नोकरी कर आणि नाही तर घरात बस, कारण बदल दिसला पाहिजे ना. तसं आपल्या अध्यात्माचा जो विषय आहे हा बदलाशी निगडीत आहे. बघा, पूजनीय माईम भट 18 पुराण, वेद, भास्करशास्त्र कोळून पिलेले होते आणि त्यांना अहंकार झालेला होता. इतका अहंकार का कोणालाही ते बोलू देत नव्हते. हा अहंकारात परावर्तन झालं की नाही, बदल झाला की नाही, जेव्हा परमेश्वराची त्यांची भेट झाली आणि परमेश्वराने त्यांना बोध दिल्यानंतर त्यांच्यामध्ये इतका आमूलाग्र बदल झाला का त्यांनी विचार केला, चिंतन केलं, नियोजन केलं आणि बाहेर पडले. बाहेर नुसते पडलेच नाही तर रुद्रपूरला गेल्यानंतर मातंगाने परमेश्वर दाखवला म्हणून त्या मातंगाला दंडोत घातला. किती मोठा बदल आहे. अगोदर माईम भट एवढे अहंकारी होते का कोणाला दंडोत घालत असतील का, देवाला त्यांनी दंडोत नाही घातला. ज्यावेळेस परमेश्वराची त्यांची भेट झाली तर पहिली भेट नाही, फक्त कर प्रणिपात केला, असं केलं फक्त. म्हणजे देवाला त्यांनी दंडोत नव्हता घातला, आज मातंगाला दंडोत घालायला लागले. हा बदल कशाने निर्माण झाला, बोधाने. म्हणजे एखादी गोष्ट आपण एखादी नकळत एखाद्या व्यक्तीने केली तर आपण म्हणतो मूर्ख माणूस आहे, अज्ञानी, त्याच्या कुठं मागं लागतं. किंवा लहान मुलगा मोठा मुलगा घरामध्ये असेल आणि वाद होते, आपण म्हणतो अरे तो लहान आहे त्याच्या काय मागं लागतो, किंवा तो अज्ञानी त्याच्या काय मागं लागतं, असं म्हणतो की नाही. परंतु माईम भटांनी जो बदल करून घेतला तो परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तोच बदल आपल्याच्याने आपल्याला करता येतोय का बघायचा आहे.
कारण तो बदल आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. बदल तर झालाच झाला, पण तिथे गेल्यानंतर पूजनीय माईम भटांनी काय व्यापार मागितला की जो बायांचा, स्त्रिया शक्यतो तो व्यापार करतात, चुलीची राख काढणं, साफसफाई करणं या स्त्रिया करतात शक्यतो. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषाला काय वाटतं, मी हे काम कशाला करू, कमीपणा वाटेल. एक तर अहंकार, त्याच्यात पुरुष, आणि त्याच्यात 4 गोष्टीच कळाल्या समजल्या, काय करल का. आपल्या घरी विचार करा, सहजच सर्व आहे, परंतु किचन साफ करताना कधी पुरुष पाहिला आहे का. त्यांना हे काय माझं काम आहे का, हे तुमचं काम आहे, तुम्हीच करत बसा. परंतु पूजनीय माईम भटांमध्ये एवढा बदल झाला, त्यांनी तो व्यापार मागून घेतला. नुसता व्यापारच नाही मागितला, 60 भाज्या खाणारे ब्राह्मण. 60 भाज्या म्हणजे काय कमी श्रीमंती असेल का. त्यांचे कपडे, त्यांचा व्यापार, त्यांचं राहणीमान कोणत्या स्टाईलचं, कोणत्या पद्धतीचं असेल, पण देवकाळाला इतकी नम्रता आली का भिक्षेचं अन्न खायला लागले. जेव्हा जाताना त्यांना भिक्षा मागायची तर उंची कपडे, आता भिक्षा देईल कोण. एक ब्राह्मण पकडले त्यांनी, त्या ब्राह्मणांना त्यांचे कपडे दिले आणि त्यांचे साधे कपडे घेतले. ते ब्राह्मणसुद्धा घाबरले, म्हणले अहो एवढे उंची कपडे घातल्यानंतर लोक म्हणले चोरून तर नाही आणले. नाही म्हणे, माईम भटांनी दिले, सांगा. म्हणजे एवढं नाव गावाजलेलं होतं, नावाजलेलं होतं की माईम भटाचं नाव सांगितलं तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, जा बिंदास. ते कपड्याला घामाचा वास आहे, त्यातूनच झोळी तयार केली, भिक्षा मागितली. आता भिक्षा मागितल्यानंतर त्या घामाचा वास त्या भिक्षेला येणार. एकही घास खाल्ला नाही, 1 दिवस उपाशी, 2 दिवस उपाशी, पण तिसऱ्या दिवशी जेव्हा एक घास खाल्ला ते म्हटले माईम भट जिंकले. पण त्या मधल्या काळामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा विचार आला होता, आपल्या मनात विचार येतो ना, तसा विचार पूजनीय माईम भटांच्या मनात सुद्धा आला होता की आता देवकाळाला मग बघू काय, एवढं हे आपल्याच्याने होणार नाही, शक्य नाही. पण दुसऱ्याच मिनिटाला दुसऱ्या विचारांनी त्याच्यावर मात केली की देव कळाला आहे, बोध कळाला आहे, परत आता हा अवतार, हा असा बोध होईल का नाही, कोणी बघितली पुढची सृष्टी, आता नाही तर कधीच नाही. म्हणून त्यांनी स्वतःवरती मात करून जिंकले. हा बदल परमेश्वराला अपेक्षित. भिक्षेचं अन्न खाल्ल्यानंतर तिथं गेल्यानंतर गोविंदप्रभू बाबांसाठी सेवा करावी, सेवा करता यावी म्हणून तिथं जाऊन व्यापार केला आणि त्या व्यापारातून मिळणाऱ्या पैशातून गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी सेवा केली. त्यावेळेस राजमठ विकत घेतला आपल्यासाठी. किती दूरदृष्टिकोन होता माईम भटांचा. आणि एवढं करूनही शेवटी त्यांना शंका होती, भटोमज देव होईल का. आचार्यांना ते विचारतात, भटोमज देव होईल का. 2 देवाचं सन्निधान, तत्त्वज्ञान अभ्यासलेलं, त्यागाच्या बाबतीत एवढी उंची का, परत त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. एवढी श्रीमंती असताना भिक्षा मागणं, आणि तो सोनाराचा व्यापार करत असताना ज्या बाया भिक्षा देतात त्याच बाया सोनं घ्यायला जाणार ना. तशी दिवसभर हा सोन्याचा व्यवसाय करतो आणि भिक्षेला येतो. आता ही भिक्षा कोण खाणार. गोविंदप्रभू बाबांका गाय, तिला ते टाकत असतील. म्हणजे बायांची मानसिकता काय असते, हे खातच नाही तर मग जे आपण फेकणार आहे तेच द्या ना. आणि ते दिल्यानंतर त्यांनी तेच घेतलं. माझ्या भिक्षा राज्यबाई, देवाने सांगितलं हे माझ्या भिक्षेचं, हे याच्यावर माझं राज्य आहे आणि तेच माझं आहे. त्यामुळं गोविंदप्रभू बाबांनाही कौतुक होतं पूजनीय माईम भटांचं, देवालाही कौतुक होतं पूजनीय माईम भटांचं. महादाईसाला देव काय म्हणतात, बाई ब्राह्मण असा प्रश्न विचारतात आणि अशी चर्चा करायची का ते ऐकून सुद्धा तुम्हाला सुख झालं असतं. गौरवोद्गार आहे, अभिमान आहे देवाला. ज्या वेळेस असा प्रसंग येतो शेवटी त्यांचं आजार पडतात. आता त्यांना असं वाटतं की आपलं आता काही खरं नाही, आपण जाणार. त्यांनी महादाईसाला विनंती केली. महादाईसांनी सुद्धा स्वतःजवळ काही सोनं होतं ते गाण ठेवलं. त्यावेळेस अशा आपल्यासारख्या गाड्या थोडी होत्या. त्यांनी त्यावेळेस काय केलं, त्यांना आणण्यासाठी काय पालखी केली. आता गाड्या आहे, त्यावेळेस पालखी म्हणजेच गाडी. पालखी केली आणि त्या पालखीमध्ये पूजनीय माईम भटांना कुठं आणलं, रुद्धपूरला. कारण आचार्य रुद्धपूरला होते. आल्याबरोबर पालखीतून पाय टाकतात लगेच प्रश्न पहिलाच विचारला, कारण त्यांना आधीनता तेवढी झाली होती. भटोमज देव होईल का, आचार्याने ते विचारतात. आणि आचार्य समोर गेले. आता अचानक माईम भट आले आणि समोर गेले. माईम भट आले. एकामेकाविषयी आदर आहे, प्रेम आहे, आपलेपण आहे. देवाने सांगितलं परमप्रीती करा. परमप्रीती करत होते ते, विशिष्ट बुद्धी काही ठेवत नव्हते आपल्यासारखी. तर हा जो विषय आहे प्रेमाचा, परमप्रीतीचा, हा आपण समजून घेतला पाहिजे. भेट झाल्याबरोबर अचानक आलेला प्रश्न, आचार्यसुद्धा गोंधळून गेले. असा प्रश्न येईल असं त्यांच्या मनात आलं नव्हतं. आणि मग ते शांत बसले. यांना भीती वाटायला लागली की ज्या अर्थी आचार्य शांत बसले त्या अर्थी आपलं काही खरं नाही. अधिक दुःख करायला लागले. आणि मग आचार्यांनी त्यांना
आठवण सांगितली की ज्यावेळेस नवीन नवीन तुम्ही देवाला भेटायला आले, तुम्हाला बोध झाला, तुम्ही दररोज यायचे, चर्चा करायचे, जायचे. एकदा मी असंच व्यापारासाठी आलो, तुम्ही काहीतरी कामासाठी बाजारात आले होते. तुम्ही मला विचारलं देव कुठं आहे, मी सांगितलं आणि ते म्हटले आम्ही येतो भेटायला, पण तुम्ही आले नाही. मी देवाला सांगितलं की माईम भट येणार होते तुमचे, तर काही आले नाही. मी अप्रत्यक्षरित्या देवाला सांगितलं म्हणजे टोकलं, पण देवाने जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणे देवाने काय सांगितलं, तर जो येऊ जाणे तो येईल म्हणे. तुमच्याविषयी आत्मविश्वास देवाला होता म्हटले, आणि तुम्ही म्हणता मला देव होईल का, तुम्हाला नाही होणार तर कोणाला होईल म्हटले. तुम्हाला नाही झालं तर कोणालाच होऊ शकत नाही. ज्या माईम भटांचा एवढा मोठा त्याग, ज्या माईम भटांचा एवढा मोठा बदल, त्यांनासुद्धा शंका यावी परमेश्वर होईल का, भटोमज देव होईल का. आपल्याला शंकाच येत नाही, कारण आपला उद्देशच परमेश्वर प्राप्तीचा नाही आहे. आपल्या अध्यात्माचं ध्येय परमेश्वर प्राप्तीचं नाही आहे. म्हणून आपल्यामध्ये जो बदल आहे तो परमेश्वराला अपेक्षित आहे. आचार्यांमध्ये बदल झाला, आचार्य तर कितीतरी व्यसनांचे धांडाळे, परंतु ज्या वेळेस परमेश्वराच्या नुसत्या नामाने त्यांना स्थिती झाली, दासोसांच्या माध्यमातून देवाला भेटायला आले. सिन्नर ही पहिली भेट. सिन्नरला भेटायला आल्यानंतर देवाने त्यांचं भविष्य सांगितलं की आता तुम्ही सत्याच्या बाजूने तुमची वाटचाल. त्यांची निर्णय क्षमता आणि दूरदृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा होता. आपल्याला हे प्रेरणास्थान आहे. जेव्हा लीळाचरित्रात आपण जातो, हे जे आचार्य असेल, पूजनीय माईम भट असेल, महादाईचा असेल, औसा असेल, हे आपले प्रेरणास्थान आहे. यांचं जीवनचरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. यांच्या जीवनचरित्राकडे बघून आपण त्यांच्या पावलावरती पाय ठेवला पाहिजे. आपल्यासाठी त्यांनी रस्ता केलेला आहे, खूप काही आपल्याला करायची गरज नाही. ती अचूकता जर समजून घ्यायची असेल, जाणून घ्यायची असेल, तर ह्या आपले जे प्रेरणास्त्रोत आहे, हे परमेश्वराचे जे भक्त आहे लीळाचरित्रातले, त्यांच्या जीवनचरित्राकडे आपण बघितलं पाहिजे. आचार्यांनी ज्या वेळेस सर्व सोडून परमेश्वराकडे आले, ते आल्यानंतर तो जो बदल होता तो किती मोठा होता. पूर्वीचे आचार्य आणि नंतरचे आचार्य. बरं, आचार्य आल्यानंतर दादोसांच्या माध्यमातून आलेले, आणि दादोस अप्रत्यक्षरित्या पूर्वश्रमीचे त्यांचे गुरु आहे. गुरुचं कोण ऐकत नाही. गुरुच्या शिवाय आपण एक पाऊल पुढं टाकत नाही, टाकले नाही पाहिजे. आधार आहे, परमेश्वर सांगितलं निमित्त मानिजे. तर त्या गुरूंनी मात्र त्यांना काय सांगितलं होतं, तर मी तुमचा गुरु आहे आणि ते माझे गुरु आहे. त्यांनी काही दिलं आणि काही सांगितलं तर ऐकायचं नाही. आचार्यांनी ऐकलं असतं तर आचार्य झाले असते काय. ज्या वेळेस पहिल्या भेटीत स्वामी श्री चक्रधरांना आचार्य भेटायला आले सिन्नरला, यांनी त्यांना सांगितलं होतं का काही दिलं तर घ्यायचं नाही, परंतु देवाने आपला प्रसाद म्हणून तांबूळ दिला. आचार्यांनी सुद्धा समोर केला आणि घेतला, आणि तिथून त्यांचं जीवनचरित्र बदललं. काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायची ही स्पष्टता आपली असली पाहिजे. काय करायचं काय नाही करायची ही स्पष्टता आपली असली पाहिजे. आपल्या डोक्यात परमेश्वराने दिलेली जी बुद्धी आहे, जो मेंदू आहे, त्याचा वापर आपण आपल्यासाठी केला पाहिजे, आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी. आणि म्हणून ह्या जीवनचरित्राकडे बघितल्यानंतर परमेश्वराला अपेक्षित काय आहे बदल. आपल्यालाही बोध झाला आहे ना, त्यांना बोध झाला, त्यांना देव कळाला, आपल्यालाही देव कळाला आहे. आपल्यामध्ये जर काहीच बदल होत नसेल तर परमेश्वराच्या या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ का. आपला हा रस्ता जो आहे तो चालतो आहे, आपण अध्यात्माचा प्रवास जो करतो आहे, त्यातून आपल्याला खरंच परमेश्वर भेटणार आहे का, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे सारा जो बदल आहे, हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. तो बदल आपण आपल्या जीवनात कसा करायचा, कसा करून घ्यायचा, हे आपण ठरवलं पाहिजे. कारण परमेश्वराने तर तत्त्वज्ञान खूप मोठं सांगितलं आहे. धर्म परमेश्वराचा जो आहे तो समुद्र आहे. आचाराच्या, विचाराच्या, त्यागाच्या बाजूनी जर आपण विचार केला, सूत्रपाठात तुम्ही जात असाल आणि जात नसाल तर जा, तेव्हा तुम्हाला कळेल की धर्म किती मोठा आहे. परंतु इतका मोठा धर्म असून सुद्धा परमेश्वराने ज्या अपेक्षा केलेल्या त्या खूप मोठ्या अपेक्षा नाही केलेल्या आपल्याकडून. अत्यंत छोट्या छोट्या अपेक्षेमध्ये परमेश्वराने आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्याचा रस्ता आपल्याला दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. आपण आचाराच्या बाजूने विचारच करत नाही. आपल्याला वाटतं आचाराचा काय संबंध, आपला आचार आणि साधू संत ते पाहून घेतील कारण त्यांना देव हवा आहे. परंतु जर परमेश्वर तुम्हाला हवा असेल तर आचार्य योग्यता, विचार दृढता, ह्या विचारात, ह्या मनात, ह्या भावनेत, ह्या बुद्धीमध्ये, ह्या अवस्थेमध्ये, या संसारामध्ये तुम्ही आचाराचा विचार केला पाहिजे. आणि त्या बाजूनी आपल्या मनातली जी भीती आहे, न्यूनगंड आहे, तो आपण काढून टाकला पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्या विचाराची जी दृढता आहे, परिपक्वता आहे, ती निर्माणच होऊ शकत नाही. विचाराची परिपक्वता पाहिजे, ती दृढता आपली असेल तर परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्याची जी आपली रस्ता आहे तो आपल्याला करता येईल. अन्यथा याचा काही उपयोग नाही. म्हणून या ज्या गोष्टी आहे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. परमेश्वराला काय अपेक्षित आहे धर्माची, धार्मिकतेची, आपल्याकडून काय अपेक्षा आहे,
हे समजून घेणं म्हणजे आपल्यासाठी विधी आहे. आपण विधीच्या ज्या संज्ञा आहे, ज्या संकल्पना आहे किंवा जी व्याख्या आहे त्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहे. तुम्हाला जर विचारलं विधी म्हणजे काय, जो आचार आहे, जे करणं, तोच विधी परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि तो आचार काय हा जर आपल्याला माहीत नसेल तर मग आपल्याला उपयोग काय. म्हणून आचार समजून घेणं, जाणून घेणं, हे लक्षात घेणं आणि त्यावरती चालणं आपल्या जीवनाचं, आपल्या अध्यात्माचं ध्येय असलं पाहिजे. तुम्ही सूत्रपाठात गेल्यानंतर आचारानं आचार मालिकेचा जर विचार केला तर 50% सूत्र तुम्ही ह्याच अवस्थेत पाळू शकता. कितीतरी सूत्र तुम्ही आचाराच्या बाजूनी आजही तुम्ही जीवनात तुम्ही आणू शकता. पण आपण त्याचा विचार न केल्यामुळं आपल्याला जी परंपरागत आलेली जी धार्मिकता आहे तीच आपण करत आलो आणि त्याच्यामध्ये एक भ्रम, एक मानसिकता आपली निर्माण केलेली आहे की जे आपण करतोय तीच धार्मिकता आहे आणि त्यातूनच आपल्याला देव भेटणार आहे. सकाळीच मी तुम्हाला सांगितलं की ह्या साऱ्या ज्या गोष्टी या धर्माचा एक पार्ट आहे, एक भाग आहे. ती म्हणजे धार्मिकता नाही. समुद्र असलेला जो धर्म आहे त्या समुद्रात काय भेटणार नाही याचा विचार करून आपण पुढं चाललो पाहिजे. अनेक लीळेच्या माध्यमातून परमेश्वरांनी आपल्याला समजून सांगितलेली स्पष्टता येण्यासाठी आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे की तुमचं जीवन किती अनमोल आहे. तुम्हाला जो बोध दिलेला आहे तो किती अनमोल आहे, कोणालाही भेटू शकत नाही. बोध दिला म्हणजे काय केलं आहे, परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या ज्ञानवाचक आपल्याला स्पर्श केलेला आहे. आपण एकमेकाला आदर करतो, दंडोत घालतो, का बरं? विशेषाला आपण का डोकं टेकवतो, स्थानाचं का आपण वंदन करतो? संबंध दिलेला ना परमेश्वराने, संबंध दिला म्हणजे स्पर्श केला आहे. तसा आपल्याला सुद्धा ज्ञानवाचक स्पर्श झालेला आहे. तोच त्यालाच म्हणतात बोध. तो बोध जर आपल्याला स्पर्शाच्या माध्यमातून दिलेला नसेल तर जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरकच आपल्याला कळणार नाही. याची तुलनाच आपण करू शकत नाही. अन्य लोक तर सारे एकच समजतात आणि आजपर्यंत तुम्ही हेच ऐकत आले, परंतु हे आज आपल्याला कळालं ही एक नाही आहे. जीव वेगळा आहे, देवता वेगळा आहे, प्रपंच वेगळा आहे, परमेश्वर वेगळा आहे आणि म्हणून एकनिष्ठपणे परमेश्वराची आपण भक्ती करतो. आता एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करत असताना आपण बाकीचं करतोय मग ते काय आहे याचा विचार करावा लागेल. मग बाकीचं म्हणजे कोणतं याचं चिंतन करता करता एकनिष्ठ भक्तीमध्ये आपण किती बसतोय. आपण जर दृष्टपर भक्ती करत असेल तर ती एकनिष्ठ भक्ती कशी, कारण उद्देश काय आहे भक्तीचा, परमेश्वर प्राप्तीचा. जर परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वर सांगताय अनन्य भावे मला जर शरण आले तर 100% निसंशय मी तुम्हाला मिळेल, तर ती एकनिष्ठता आपल्या भक्तीमध्ये आहे. परंतु अदृष्टपर जी भक्ती असायला पाहिजे ती कुठे आहे. म्हणून दृष्टपर भक्ती ही परमेश्वराची भक्ती नसून ही देवतेची भक्ती आहे. कारण अज्ञानाशी माया संबंध. जर अज्ञानी अन्य लोक जे आहे ते त्यांच्यामध्ये अज्ञान आहे, त्यांना देवता आणि परमेश्वर यातला फरकच माहीत नाही, त्याच्यामुळे ती भक्ती करतात. त्यांनाही देव पाहिजे असतो पण देव कोण आहे हे माहीत नाही. त्यांनाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघायचं असतं, मुक्ती पाहिजे असते, परंतु कशी मिळेल हे माहीत नाही. वज्रकिटकीच्या दृष्टांतून देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे. वज्रकिटकीचा दृष्टांत तुम्हाला माहीत आहे की वज्री किटकं जो आहे तो आपल्या आतल्या कातड्याला लागला, आतड्याला लागल्यानंतर ती खाज येते आणि एका डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला तो रोग माहीत असतो पण औषध माहीत नाही. दुसऱ्याकडे गेल्यानंतर औषध माहिती तर रोग माहीत नाही, परंतु ते अंदाजाने आपल्याला ट्रीटमेंट करत राहतात. रोग तर काही बरा होत नाही, परंतु जे आपण औषधं घेतो त्याचे साईड इफेक्ट होणार. म्हणजे तशी आपण धार्मिकता करत असताना परमेश्वर मुक्तीला नेईल किंवा परमेश्वर मुक्तीला आपण जाऊ, परमेश्वर प्राप्तीला आपण जाऊ अशी धार्मिकता न करता जे करतोय त्यातूनच मला परमेश्वर मिळणार आहे असं म्हणून अंदाजाने जर धार्मिकता करत राहिली तर परमेश्वर प्राप्त होणार नाही. परंतु जे केलं आहे मग ते काय, त्याचं कर्म जोडल्या जाणार. ज्याच्यासाठी आलो आहे ते न भेटता बाकीचंच आपण मिळून जाऊ आणि मग पुढं असंच जाऊ. ह्या ज्या गोष्टी आहे आपण आलो आहे कशासाठी, घ्यायचं आहे काय आपल्याला हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि जे घ्यायचं आहे ते मिळवण्यासाठी असलेली धार्मिकता म्हणजे दैवत्ववाद आहे. म्हणून परमेश्वराचा द्वैतवाद आपण समजून घेतला पाहिजे. त्या मिळवण्यासाठी आपण केलेली धार्मिकता म्हणजे दैवराटी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या उद्देशाने केलेली धार्मिकता ही परमेश्वराची भक्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला सकाळीच सांगितलं परमेश्वराची भक्ती, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने केलेली भक्ती, त्यातून परमेश्वर तर प्राप्त होणारच, परंतु भौतिक जगातले सुख पण प्राप्त होणार. कारण देणारा तर तो आहे, उभयदृश्य अवतार, अलौकिक अवतार. अलीकडचं देणार आणि पलीकडचं देणार, मग अलीकडच्यासाठी भक्ती कशासाठी करायची. म्हणून दृष्टपर भक्ती यात साऱ्या गोष्टी येतात ज्या आज आपण करत आलो आणि ज्याला धार्मिकता आपण म्हणतोय. अदृष्टपर भक्तीमध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन, समर्थवादावरची निष्ठा आणि त्यांनी सांगितलेला आपल्या जीवनामध्ये घडून आणलेला बदल हा परमेश्वराला अपेक्षित आहे. कारण आत्मशुद्धीशी निगडीत असलेला हा धर्म, आत्मकल्याणाशी निगडीत असलेला हा धर्म
आपण आपल्या आचारा विचारातून तो आपल्याला प्राप्त करायचा आहे. जर तो प्राप्त करता येत नसेल तर आपण जे करतोय त्यातून प्राप्त मात्र होऊ शकत नाही. ह्या बाजूने आपण जेव्हा विचार करू तेव्हा संशोधक वृत्तीने आपण अभ्यास करायला सुरुवात. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, परंतु परमेश्वरांनी सांगितलेलं अचूक तत्त्वज्ञान आपल्याला ओळखता आलं पाहिजे, समजता आलं पाहिजे. आपण मुलाला किंवा आपण सुद्धा शाळेतून कॉलेजमधून आलेलो आहे, मुलाला सुद्धा ट्युशनचे शिक्षक सांगतात बघा की तुला पेपरला जायचं आहे. आता पेपरला गेल्यानंतर 3 तास तुझ्याकडे वेळ आहे, 100 मार्काचा पेपर आहे. तू आता पहिले काय कर, गेल्यानंतर पेपर वाचून घे व्यवस्थित. आपण सांगतो की नाही, बोर्डाची परीक्षा असते, आपल्याला ते मार्गदर्शन करतात आणि हे मार्गदर्शन करत असताना शिक्षकसुद्धा मार्गदर्शन करतात आणि आपणही यातून गेलेलो आहे. पेपर व्यवस्थित समजून घे, जाणून घे, वाचून घे. 5 मिनटं जातील, 10 मिनटं जातील. मग आता दुसरी स्टेप काय आहे की जे सोपे 100% तुला ज्या प्रश्नांचे उत्तर 100% कॉन्फिडन्सनी येतात क्लिअरली का हे याचं उत्तर हेच आहे, ते पहिले सोडव. नंबरप्रमाणे सोडायचं कामं भानगडीत पडू नको, वेळ घालू नको. पहिले जे तुम्हाला येतंय ना ते सोडवायला प्रयत्न कर आणि मग ते सोडवल्यानंतर राहिलेले प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न आहे ते तुला सुटताय का नाही, समजताय का नाही, लक्षात येताय का नाही याचं चिंतन कर आणि पूर्ण वेळ मात्र बैस. थोडं वाचन, थोडं लिखाण झालंय तुझं, आता पुढचे प्रश्नांचे उत्तरच येत नाही आणि मग चला देऊन टाक प्रश्नपत्रिकेचे उत्तरपत्रिका आणि निघून ये. आपण असं कधी सांगत नाही. आपण काय म्हणतो, पूर्ण वेळ बैस. 3 तासाचा पेपर आणि 3 तास बैस. परमेश्वरांनी सांगितलंय पडे तो धावे, करे तो मरे तो करावे. आपली जी वेळ आहे, जी बोध आपल्याला कळाला, समजला, आपल्या लक्षात आला, तीच वेळ आपल्याला पकडायची आणि ती वेळ पकडणं म्हणजे त्यावेळेस आपल्याला बोध झाला. आपल्याला आज बोध झाला आहे का नाही, कारण आपण वेळ पकडतोय का नाही यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. वेळ जर पकडत असेल तर तो बोध झालेला आहे. बोध तर झाला आहे आपल्याला, चारी पदार्थाचं जसं आहे तसं आपल्याला फक्त फरक कळाला आहे. कार्यकारण स्वरूप लक्षण कळाल्यानंतर आपण जीव आहोत, ह्या जीवाला परमेश्वरांनी प्रथम जीव सांगितला आणि या जीवामध्ये बदल व्हावा, बदल घडावा म्हणून परमेश्वरांनी जीवाला केंद्रस्थानी ठेवून या सारा उपद्याप केला आणि म्हणून जीवाला पहिले धर्म सांगितला. बरं त्या जीवाला पहिले जीवच सांगितला. जीवाला देवता सांगायला पाहिजे होता, प्रपंच सांगायला पाहिजे होता, स्वतःची ओळख देण्यासाठी परमेश्वर आले, स्वतःची ओळख द्यायला पाहिजे होती. ते सांगितलं नाही. पूजनीय माईम भट्टांना देव काय सांगतात, स्वतःहून या जीवाला ज्ञान संभवत नाही. आणि हे सांगत असताना एकच प्रश्न डबल विचारला, डबल विचारून कर्मावर नेलं, कर्माचा सिद्धांत खोडला आणि श्रीकृष्ण महाराजांवरती नेलं. का तर जगमान्य अवतार. श्रीकृष्ण महाराजांना कोण मानत नाही, त्यांची बुद्धी तिथं. श्रीकृष्ण महाराजांची भक्ती कर म्हटले, परंतु माईम भट्ट हुशार होते, श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करायला लावतात आणि दास्य मोचक सांगतात. आता दास्य होईल कसं, तेच थांबले नाही तिथं. ही धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, प्रश्न विचारण्यांचा आहे. तुम्हाला सकाळी सांगितलं प्रश्न विचारले पाहिजे, आपणच आपल्याला विचारलं पाहिजे. त्यांनी जर प्रश्न विचारले नसते तर ते परमेश्वरापर्यंत पोचले असते का, त्यागापर्यंत पोचले असते का, परमेश्वरापर्यंत जाऊ शकले असते का, नाही. त्यांनी प्रश्न विचारला. अहो तुम्ही इतक्यात 2 मिनिटापूर्वी सांगितलं ते दास्यमोचक. तर दास्यमोचक म्हटल्यानंतर दास्य करायला समोर अवतार पाहिजे की नाही. आणि तुम्ही म्हणता श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करा, मी बसलो कलियुगात, तुम्ही बसले कलियुगात आणि सांगताय द्वापर युगाचं, कसं शक्य आहे. त्यांनी असा विचार नाही केला की अरे कसं काय बोलावं आता, कसं काय विचारावं. ते विचारलं म्हणून पुढं सरकत गेले ना. म्हणून प्रश्न विचारले पाहिजे तेव्हा पुढं सरकाल तुम्ही. अन्यथा आपण थांबलोय. हे थांबणं म्हणजे भक्ती नाही, थांबणं म्हणजे दैवराटी नाही, थांबणं म्हणजे बोध नाही आणि थांबणं म्हणजे परमेश्वर प्राप्ती पण नाही. आपल्या मनात एक मानसिकता झाली, आपण उपदेश घेतला आहे ना, देव भेटला आपल्याला, देव कळाला, देव समजला आहे, बात खतम. परंतु तसं नाही. पूजनीय माईम भट्टांनी दुसरा प्रश्न विचारला, कारण त्यांनी सांगितलं तर अवतार द्वापार युग अवतारच नाही. मी दत्तात्रय प्रभू अमोघ दर्शन आहे म्हटले, ते सहजासहजी ते भेटू शकत नाही. हे तुम्हाला सर्व माहिती, याच्या खोलात जात नाही. चक्रपाणी प्रभू महाराज, आता चक्रपाणी प्रभू महाराज हे त्यांनी ऐकलेलं असेल, कामाख्या निमित्ताने दे त्याग केलेला आहे, त्यांनी आपलं शरीर सोडलेलं आहे हे त्यांनी ऐकलेलं असेल. भेट तर नाही झालेली त्यांची, कारण तसा उल्लेख नाही चक्रपाणी प्रभू महाराजांचा, गोविंदप्रभू महाराजांचा आणि पूजनीय माईम भट्टांचा अगोदर भेट झाली असा उल्लेखच नाही आहे. फक्त ऐकलेलं आहे. त्या ऐकण्यातून त्यांनी जे ऐकलं ते देवाला सांगितलं.
आणि देवाने सुद्धा ते मान्य केलं, याचा अर्थ जे ऐकलं होतं ते खरं होतं. म्हटले त्यांनी तर देच नाही, म्हणजे अवतारच नाही आहे. तुम्ही म्हणताय बरोबर आहे गोविंदप्रभू बाबा, आता ऐकलेलं आहे, भेटलेलं नाही आहे. म्हणजे वेडीपिसी मूर्त आहे. आता देव कुठं वेडापिसा असतो का? फक्त आणि फक्त पूजनीय माईम भट्टांच्या ह्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्याच तोंडातून आलेली स्टेटमेंट आहे. देव म्हटले का हा वेडीपिसी मूर्त आहे ती? उलट देवाने तर सांगितलंय तिथं काही असं न जाणण्यासारखं काही आहे का म्हटले. ते सगळे जाणते म्हटले. याचा अर्थ काय? देव कधी वेडापिसा नसतो, परंतु या जीवासाठी परमेश्वर वेडासुद्धा होतो. म्हणजे आपल्यासाठी वाडेवाडी फिरतो. ऊन वारा थंडी पाणी पाऊस त्यावेळेस नव्हतं का? अधिक असेल, पण देवाने सहन केलं. 12 वर्ष सालबर्डीला, आज सालबर्डीला गेलं तरी किती जंगल आहे, त्यावेळेस किती असेल. परंतु आपल्यासाठी देवाने काय नाही केलं याची जाणीव जेव्हा होईल तेव्हा आपल्याला दुःख होईल. जेव्हा दुःख होईल तेव्हा आवडी निर्माण होईल. तेव्हा देव हवा, तोची भेटावा, तोची दिसावा, तोची ऐकावा आणि तोची माझ्या हृदयात असावा, ही भावना निर्माण होईल. आपोआप काहीच होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ते समजणं, ती वस्तू समजणं गरजेचं आहे. म्हणजे चक्रपाणी प्रभू महाराज आणि गोविंदप्रभू महाराज त्यांनी उत्तर देऊन मोकळे झाले, कारण दास्य सांगितलं. त्यांनी एकाच विषयावरती पकडला शब्द. तुम्ही काय सांगताय? दास्य मोचक आहे ना, मग दास्य कोणाचं करता येईल एवढं सांगा, बाकीचं काहीच सांगू नका फापट पिसारा. स्वामी श्री कृष्ण महाराजांचं दास्य करता येणार नाही, दत्तप्रभूंचं दास्य करता येणार नाही, चक्रपाणी प्रभूंचं दास्य करता येणार नाही, गोविंदप्रभू बाबांचं दास्य करता येणार नाही. मग आता कोणाचं दास्य करू सांगा. आणि मग देवाने स्वतःला सांगितलंय का इथं तुम्ही दास्य करा, इथं शरण या. आणि मग पूजनीय माईम भट्टांनी दास्य करायला सुरुवात केली. दास्य केलं म्हणजे काय केलं? काय केलं? दास्य केलं म्हणजे देवाने जे सांगितलं ते केलं, त्याला म्हणतात दास्य. देव म्हणितले ते कीजे, ते दास्य. एकीकडं आपण दास्य करायचं म्हणजे आपला एखाद्या मुलाने वडिलांचे हातपाय दाबू द्यायचे, त्यांना पाणी द्यायचं, जेवण द्यायचं, काय सेवा करायची, पण वडिलांची एक गोष्ट ऐकायची नाही. आता कसं जमेल? हे तर अनुषंगिक आलं. वडिलांना ती अपेक्षा नसते यांनी हातपाय दाबावा, यांनी काही गोळ्या औषध आणून द्याव्या, यांनी म्हणितलं ते करावं. म्हणजे मी सांगतोय, मी संस्कार देतोय, धर्माच्या अनुषंगाने असेल, व्यवसायाच्या अनुषंगाने असेल, बाकीच्या चांगल्या वागण्याच्या, चांगल्या बोलण्याच्या, चांगल्या राहण्याच्या अनुषंगाने असेल, ते ऐकावं. ते ऐकलं तरी बाकीचं काही केलं नाही तरी चालेल म्हणते. म्हणतात जाऊ दे आमचं आयुष्य, परंतु आमचं आयुष्य गेलं आहे, यांनी माझं ऐकलं पाहिजे. तसं देव म्हणता म्हणितलं ते कीजे, ते दास्य. आचार्यांनी तो बदल स्वतःमध्ये करून घेतलेला आहे. माईम भट्टांनी तो बदल करून घेतलेला आहे. महादाईसांनी तो बदल करून घेतलेला आहे. महादाईसा तर 18 पुराण त्यांना माहीत होतं, ज्ञान होतं, ऐकून यायच्या आणि देवाला प्रश्न विचारायच्या. ते प्रश्न विचारल्यानंतर देवाने जे दिलेले स्टेटमेंट आहे ते पक्क्या करून टाकायच्या. देवाने सांगितलं ना ती ब्रह्मवाणी बात खतम, औरच नाही, त्याला प्रश्नच नाही, त्याला पुढचा परत काही पर्यायच नाही. एवढा पर्याय नाही. परमेश्वराच्या धर्माला, परमेश्वराच्या मार्गाला, परमेश्वराच्या आचाराला, विचाराला आणि त्यागाला पर्यायच नाही आहे. पण आपण हजारो पर्याय निर्माण केले, हजारो पर्याय. मग कर्मकांडाच्या माध्यमातून असेल, अंधश्रद्धेच्या माध्यमातून असेल, आणि आपण करत आलो, ती धार्मिकता समजत आलो. परंतु कधी तेव्हा तुम्ही आजपर्यंत विडे वाहिले, पंचावतार उपार केला, देव मिळावा म्हणून केला आहे का? मी आता सहजच सकाळी तिथं पाहत होतो, कितीतरी नारळ बांधलेले झाडाला, त्यातलं एकही नारळ असं नाही आहे का मला देव व्हावा, माझं अनुसरण घडावं, माझं अनुसरणाचे अडथळे दूर व्हावेत, मला देवाचा आनंद विटावा, माझी सृष्टी शून्य होऊ नये, शून्य जाऊ नये, माझं बोध वाया जाऊ नये, माझा धर्म वाया जाऊ नये, असं एकही नारळ नसेल. त्याच्यासाठी बांधून बघा. त्याच्यासाठी नुसता मनात भाव जरी आला, इच्छा जरी झाली, उद्देश जरी आला ना, ते नारळ बांधायची गरज नाही. परमेश्वर म्हणतात जर अडीअडचणी आहे, संकट आहे, हे संकट संसार आहे म्हटलं तर संकट येणार ना. संसार हेच संकट आहे मोठं, आणि ते आपण घेतलेलं आहे म्हटल्यानंतर ते मोठं संकट आपण घेतलेलं आहे, चॅलेंज घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, आव्हान स्वीकारलेलं आहे. आणि त्याला जर आपणच स्वीकारलं आहे तर मग त्याला आव्हान म्हणून जर स्वीकारलं आहे तर त्याच्याबद्दल तक्रार करण्याचं काय कारण? तरी रडत राहतो. बघा, संसारात राहतात, कामं करतात, आणि रडणाऱ्या माणसांची एवढी संख्या आहे आपल्याकडं. हे असंच ते तसंच, हेच तेच. अरे बाबा, तूच घेतलंय, तूच स्वीकारलंय, तुला कोणी लादलंय का? आणि मग कशासाठी तू रडतोय? परंतु आपली विचारधारा वेगळी असली पाहिजे. परमेश्वराने ऋणाच्या दृष्टांतातून आपल्याला सर्वात मोठी सिक्युरिटी दिलेली आहे. पण आपल्याला जे भेटलंय ते मात्र कोणालाही भेटू शकत नाही. एक शेतकरी असतो, तो संसारासाठी, कुटुंबासाठी
कर्ज काढतो आणि ते कर्ज इतकं होतं का उत्पन्न कमी आणि कर्ज जास्त. आता उत्पन्न कमी आणि कर्ज जास्त झाल्यामुळं आता त्याची प्रश्न निर्माण होतो की आता करायचं काय, फेडायचं तर आहे, कसं फेडायचं. त्याच्या मनात वेगळे विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात. आपल्याला बी अडी अडचणी आल्यानंतर आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतात, परंतु आपण लगेच पर्याय काढलेला काही नाही, आता 5 खिटी घालून टाकू जवळच्या स्थानावरती, व्हिडिओ उपार करू, त्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, आहे की नाही. आपण असा विचार करत नाही देवाने काय सांगितलं आहे. आपण देव आपल्याला आपला आहे, त्याच्याकडे आपण हट्ट धरायलाच पाहिजे, त्याच्याकडे मागणी केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आपला कोणीच नाही आहे. परंतु जे देवाने सांगितले ती विचारधारा जर तुमच्या मनात आली तर हे पर्याय आपल्याला करण्याची गरजच नाही आहे. त्या निमित्ताने देवाला येतो हे बी काही कमी नाही, कारण जर अडचणी नसेल तर आपण देवाला येत नाही, देवाला आठवत नाही. कुंती माता देवाला काय म्हणते, मला संकट दे. असा एकमेव मानव आहे का, एक तरी दाखवा की मला आजार, मला संकट, मला अडचणी आल्या पाहिजे, देवा तुझं आठवण राहील. सुखाच्याच पाठीमागत आपण पडतोय, मग आम्ही असो काय तुम्ही असो काय, देवा हे नको ते नको ते नको. कारण सुखाच्या अनुषंगाने आपण धार्मिकता करत असताना परमेश्वराने अगोदरच आपल्याला सुख दिलेलं आहे. परमेश्वर कळणं हे सर्वात मोठं सुख आहे, परमेश्वराचा बोध हे सर्वात मोठं सुख आहे. परमेश्वर म्हणतात तो जो आहे ना ऋणाईत, जो शेतकरी आहे त्याच्या मनात विचार येतात, मग तो राजाला शरण जातो. आता राजाला शरण गेल्यानंतर राजा काय करू शकत नाही, राजा सर्व ऐकून घेतो आणि राजा म्हणतो आता तू माझ्याकडं आलेलाच आहे, तुझं सिक्युरिटी, तुझी सेवा करणं, तुला सांभाळणं हे माझं कर्तव्य, माझी ड्युटीच आहे. ठीक आहे म्हणे, जे घेणेकरी त्यांना मी बोलवतो. त्यांनी सर्व बोलवले राजाने, जे सावकार होते घेणेकरी ते आले. आता राजाने आदेश दिला म्हटल्यानंतर न येण्यासाठी कोणी येऊ शकत नाही, असं कसंच नाही. आल्यानंतर याला समोर पाहिलं, ते समोर आहे. राजाने सांगितलं हे तुमचं घेणेकरी आहे आणि हा तुमचा देणेकरी आहे, 100% खरं, यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाही, कारण यांनी स्वतःहून सांगितलं आहे आम्हाला. परंतु आता तो शरण आलेला आहे, त्याची आता कुवत नाही. मला शरण आलेला आहे, कुवत असो का नसो, जाऊ द्या मोरदेवाने, मी राजा आहे, मला शरण आला आहे ना, याचे 50% जे बी कर्ज आहे ते माफ करा. आता राजाचं आदेश कोण डावलू शकेल. माफ केलं म्हटले, पण निम्मन जे राहिलं ते तरी लगेच भेटेल का काय. त्यांना आशा वाटली, ते म्हटले ते लगेच नाही भेटणार, ते जेव्हा देईल तेव्हा घ्यावं लागेल, जेव्हा देईल तेव्हा. मग 5 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष कधी पण, असं काही लिमिटेशन नाही. जितकं देईल तितकं, इतकंच द्या तितकंच द्या असं नाही. आणि जिथं देईल तिथं याच्या घरात जाऊन बसायचं नाही म्हटले का दे 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 आमचं मागायला, असं नाही. जिथं देईल तिथं परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या आपल्याला ही सर्वात मोठी सिक्युरिटी दिलेली आहे की आतापर्यंत आपण कर्म जोडत असताना या साऱ्या देवतेचे कर्ज आपण काढलेले, भोग आपण काढलेले, आपण आपले कर्म जोडलेले, त्या भोगातून आपल्याला बाहेर पडताच येणार नाही. परंतु परमेश्वराने बोध दिला म्हणून आपण परमेश्वराला शरण आलेलो आहे. अनन्य भावे आपण भक्ती करतोय, एक निष्ठ भक्ती करतोय आणि त्यामुळे परमेश्वराने आपल्याला 50% त्या देवतेला तर सांगितलंय तुमचे आता माफ राहिले. दैव सवा भोग, साऱ्या आपल्या भोगाच्या ज्या फायली परमेश्वराच्या टेबलवरती आहे, जेव्हा जिथं आणि जितकं ते परमेश्वर ठरवतोय. म्हणून आपल्यातली जी संकट आहे, जी अडीअडचणी आहे, ते प्रॉब्लेम्स आहे, ते 50% त्यातही बी कवडणे आहे आणि त्याच्यातही आपण दुःखी आहे. म्हणून दुःखी जो राहतो तो महानुभवच नसतो, फ्रेश राहतो. सिक्युरिटी परमेश्वर समर्थ वादावरची निष्ठा ठेवून जे व्हायचं ते तोंड देण्याची, फेस करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते ना, तो महानुभव असतो. आणि एवढी मोठी सिक्युरिटी दिली तरी तुमचे चेहरे पडेल असेल, तुम्ही दुःखी असेल, तुमच्या तक्रारी असेल, तर तुम्ही महानुभव कसले. देवाने सांगितलं ती ब्रह्मवाणी आहे. म्हणून आपल्याला खूप मोठं संकटही बी एकदम थोडं वाटलं पाहिजे आणि जे संकट आहे याचा विचार आपला पॉझिटिव्ह असला पाहिजे की हे संकट आहे कोणाचं आहे, दुसरं कोणाने केलं आहे आणि मग आपल्या कर्मात आलं आहे का, आपल्याला भोगावं लागतं आहे का, नाही, हे मीच पूर्वकर्मात जोडलेलं आहे. सकाळी आपण बघितलं आपल्या धर्माचा मूळ तत्वच ते आहे का पुनर्जन्म. मी मागच्या जन्मात मिळवलेलं तेच माझ्याकडे आलेलं आहे, कोणीतरी केलं आहे मग माझ्या याच्यामध्ये आलं आहे असं कधीच झालं नाही. पण आपला भोग हे आपण मिळवलेलं आहे, आपलं खरकटं आपल्याला साफ करावं लागेल आणि याची तक्रार का करायची, याचा प्रॉब्लेम का निर्माण करायचा आणि याला कोणाला कशाला इश्यू करायचा. आपण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा इश्यू करतो का, तर धर्म आपल्याला माहीत नाही आहे. धर्मविचार ही आहे अत्यंत होकारात्मक पॉझिटिव्ह विचाराची शृंखला आहे. ती जर तुम्ही स्वीकारली तर किती मोठं संकट असो, किती मोठे अडचणी असो, तुम्हाला त्याचं दुःखच वाटलं नाही पाहिजे. परमेश्वर आता उपाय न पविजे असं काही आहे या जगामध्ये, या सृष्टीमध्ये उपाय नाही असं काही आहे का. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुमचा रस्ता, तुमची धार्मिकता तुम्ही करताय,
प्रयत्न करी दैवाचं साह्य आणि परमेश्वर प्राप्ती होणार आहे तुम्हालाही, मी सांगतोय. आणि तुम्हालाही कुठंतरी वाटतंय की मला देव होणार आहे. बाकीच्या गोष्टी काय आहे मग? कारण परमेश्वर चैतन्यापर आहे, सर्वात मोठा आहे, त्याच्या पलीकडं काहीच नाही आणि तो आपल्याला मिळणार आहे. मग बाकीचे जे संकट, अडीअडचणी, प्रॉब्लेम्स, चॅलेंज, आव्हान, हे काय तुमच्यासाठी हे अत्यंत छोटी गोष्ट आहे, महानुभावांसाठी अत्यंत छोटी गोष्ट आहे. आणि त्यातच जर आपण अडकलो आणि त्याचाच विचार करून आपण म्हणतो अरे हे कसं काय, हे होईल का नाही, हे माझ्याच्याने होणार नाही आणि मला एवढं सोपं आहे का, त्यावेळेचा काळ वेगळा आहे, माझा अधिकारच नाही, माझी जोडच नाही. अजून काय जोड पाहिजे तुम्हाला? परमेश्वराने तुमच्यासाठी सृष्टी निर्माण केली, परमेश्वराने तुमच्यासाठी अवतार घेतला, वाडोवाडी फिरला, बोध दिला, भारतात आणलं, पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्रात आणलं, गंगा तीरावर आणलं. गंगा तीरावर आपण स्नान करायला जातो ना, जरी आपला जन्म तिथं नसेल, आपलं राहणीमान तिथं नसेल, स्नान करायला जातो. तुम्हाला बोध दिला, नुसता बोधच नाही, आता तुमच्या हातात लीळाचरित्र आहे, भगवद्गीता आहे, सूत्रपाठ आहे, दृष्टांत पाठ आहे, तत्त्वज्ञान आहे तुमच्या डोक्यामध्ये, तरी तुम्ही आता जोडच नाही, अधिकारच नाही. अजून कोणता अधिकार पाहिजे? आता देवाने का कानाला धरून तुम्हाला घेऊन जायला पाहिजे? अधिकार काय? जीव सर्वाधिकारी सांगितलं आहे. आणि अधिकाराच्या गोष्टी काय करता तुम्ही? ही निगेटिव्ह विचारधारा धर्माची नाही आहे, ही मानवनिर्मित आपण निर्माण केलेली आहे, नकारात्मक विचाराच्या बाजूने आलेली ही विचारधारा आहे. ही आपण पहिले काढून टाका. माझा अधिकार आहे, कारण जीव सर्वाधिकारी सांगितला आहे, त्याच्यावरती एक आपण सत्र घेणारच आहोत. पण जर अधिकार असताना आपल्या मनामध्ये का विचार यावा, अधिकार नाही, जोडलेलंच नाही, तर आपला प्रयत्न कुठेतरी कमी पडतो. तो प्रयत्न 99% परमेश्वराने सांगितला आहे. आपल्या धर्माचं जे मूळ तत्व आहे हे प्रयत्नवादाचं आहे 99%. कारण परमेश्वर काय म्हटलं, प्रयत्न करी दैवाचेच आहे, प्रयत्न करतो असं सांगितलं ना परमेश्वराने. आपल्या जीवाला कड करायला लावली, तुझी कड कर, तू प्रयत्न कर, मगच मी सहाय्य करील. प्रयत्न नाही करणार तर मी सहाय्य करणार नाही. त्याचा दुसरा जर अर्थ आपण घेतला तर प्रयत्नवाद हा आपल्या धर्माचं मूळ तत्व आहे, लक्षात घ्या. आणि ते 99% आणि 1% प्रारब्धवाद आहे. आणि जो प्रारब्धवाद आपण समजतो, जाणतो, लक्षात घेतो, जो परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे प्रारब्धवाद, तो 1% आहे. आणि तो आपल्या हातात आहे का? आता तो होऊन गेला आहे ना. जी होऊन गेली गोष्ट जी आपल्या हातातच नाही, त्याचा काय विचार करायचा? पण परमेश्वर प्राप्त होणार आहे आणि परमेश्वर मला प्राप्त करायचा आहे, याच्यासाठी मला परमेश्वराने जे सांगितलं आहे त्याच्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल. ही विचारधारा तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. माझ्या नशिबात नाही, माझं जोडच नाही, माझा अधिकार नाही, ही विचारधारा तुम्हाला धर्मातून बाहेर काढून घेऊन जाणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून विचारधारा कोणती आपण ॲक्सेप्ट करायची, कोणती स्वीकारायची आणि आपल्या हृदयामध्ये ती निर्माण करून कोणती आपण सतत आपल्याला सांगत राहायची, ही अत्यंत परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. अत्यंत पॉझिटिव्ह विचारधारा आपल्याला परमेश्वराने दिलेल्या आहे. आणि इतके सूत्र आहे का जे आपल्याला कॉन्फिडन्स निर्माण करतो, आत्मविश्वास निर्माण करतो. परमेश्वर आहे याची प्रचिती आणून देत असतं. आपला विश्वास धर्म नाही, आपला प्रचिती धर्म. देवाने काय सांगितलं स्पष्ट, गुरु विश्वास म्हैसियाचा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, देवानी गोष्ट सांगितलेली आहे. एक गुरु असतो म्हटले आणि त्याचा शिष्य असतो. तो शिष्यला ते गुरु शिकवत असतात त्याच्या डोक्यात काही उतरत नाही. ते गुरु काय म्हणतात, निव्वळ भाषा म्हणले तू. आपण आपल्या मुलाला किंवा कोणाला तरी म्हणत राहतो निव्वळ गाढव आहे. तो मनावर घेतो का आपण गाढव आहे? तो कधीच मनावर घेत नाही, तो म्हणते सहज म्हटले. परंतु तो शिष्य एवढा विश्वासूचा होता, बाबांनी सांगितलं आहे ना, मग खोटं असू शकत नाही. मी म्हैशी आहे बात खाता. त्यांनी डोक्यात घेतलं मी म्हैशी आहे म्हटले. मग म्हैसा म्हटल्यानंतर काय 2 शिंग आले, कान आले, जे आहे ते आलं का नाही. मग दुपारची वेळ झाली, आराम झाला बाबांचा. बाबा बसले निरूपणाला. आता बाबा निरूपणाला बसले आणि तो जो आहे तो आला दरवाज्यात. म्हणे ये, म्हणे शिंग अडतील. पक्क डोक्यात घेतलं ना त्याने, शिंग अडतील येऊ कसं काय म्हणे. मग त्या बाबाला समजलं की अरे खरंच म्हैशी आहे, पण आता म्हणून चुकी केली, आता करायचं काय. म्हणले काय हरकत नाही, थोडेसे असे वाकडे करून घुसमध्ये आतमध्ये, असं आहे का म्हणे. मग बाबांनीच आयडिया दिली ना, मग त्याने असं तोंड वाकडं केलं काहीतरी. आता ते काय खरंच शिंग होते का, तो खरंच म्हैसा होता का, तो माणूसच होता. पण त्याच्या हृदयामध्ये त्यांनी पक्क करून टाकलं. तो वाकडं शिंग करून आला, बसला. म्हटले आता तू म्हैसा नाही आहे. मग मी म्हैसा नाही आहे, ओके, काय हरकत नाही. आपण काय ऐकतोय आणि कोणाचं ऐकतोय, देवाने तर स्वतःचं ऐकायला लावलंय ना. म्हणितलं ते कीजे, देवाने सांगितलं म्हणितलं ते कीजे, परंतु ते आपण समजून घेतलं पाहिजे. ही प्रचिती धर्म आहे. प्रचिती कोणती येते, काय येते? परमेश्वर प्राप्तीची, परमेश्वर असण्याची, परमेश्वर आपल्याला वेळोवेळी सहाय्य करण्याची,
पण आपल्याला प्रचिती म्हणतो मी ना मला भूक लागली होती, मी चाललो घरी आणि दररोज मला घरून फोन यायचा काय भाजी करायची, नेमकी आज फोनच नाही आला आणि मी सांगितलं नाही, पण मला ना अशी भाजी खायची इच्छा झाली, घरी गेलो काय भाजी काय प्रचिती हो, ही प्रचिती नाही आहे, ही प्रचिती नाही, उलट हा अडथळा आहे. जे मनात आलं ते खायला भेटलं म्हणजे तो अडथळा आहे परमेश्वराने सांगितलेला. प्रचिती काय आहे? परमेश्वराच्या असण्याची पक्का विचार, स्पर्श आपल्या बुद्धीला आपल्या विचाराला असलेला पक्का विचार, ही प्रचिती आहे. मला देव भेटणार आहे, माझ्यासाठी देवाने सृष्टी निर्माण करून उपद्याप केलेला आहे, मला देव मिळवायचा आहे, ही पाहिजे प्रचिती. मी हे करू शकतो, हे मी करणार आहे, हा आत्मविश्वास हा प्रचितीला घेऊन जात असतो. आपण प्रचितीच्या व्याख्या वेगळ्याच करून टाकलेल्या आहे. परमेश्वर म्हणतात मी आहे हे असण्याची भावनाच प्रचिती आहे. कितीतरी लोक आहे देव कोणी पाहायला म्हणणारे, अन्य पण आहे ना आपल्यामध्ये पण आहे काही महाभाग, कारण त्यांना तिथपर्यंत त्यांची अवस्थाच पोचली नाही. परंतु परमेश्वर आहे. परमेश्वराने सांगितलं सन्निधान असन्निधान. या प्रकाशदादा या, हे प्रकाशदादा शिंदे अमरावती हे आपले नगरवरून आलेले आहे. त्यांचं आत्रेय महानुभव चॅनल आहे, तुम्ही ऐकलेलं असेल आणि त्यातलेच व्हिडिओ तुम्ही बरेचसे ऐकलेले आहेत. तर ते आपल्या सत्संगाला वेळात वेळ काढून आलेले आहे शुभेच्छा भेट द्यायला. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. हां करा. तर ह्या ज्या गोष्टी आहे प्रचितीच्या, हे प्रचिती कशासाठी, आपल्याला काय पटलं आहे, आपल्या बुद्धीला काय समजलं आहे, काय कळालं आहे. देवाने तर सन्निधान असन्निधानाच्या व्याख्या क्लिअर केलेल्या आहे, तरी पण आपण म्हणतो आम्ही असन्निधानितो, आम्ही दुर्भागी, आम्ही आभागी. देवाने तर सांगितलं सन्निधान असून आज्ञाप्रतिपालन जो करत नाही त्याला असन्निधानच आहे, आणि असन्निधानी असून आज्ञाप्रतिपालन करील तो सन्निधानी आहे. तुम्ही आज्ञाप्रतिपालन करत असेल तर सन्निधान, करत नसेल तर असन्निधान. आणि आपण असन्निधान म्हणत असेल तर मग याचा अर्थ आपण देवाचं ऐकत नाही. देवाचं ऐकत नाही याचा अर्थ देवाला आपण स्वीकारलं नाही. स्वीकारलं असेल तर ऐकावं लागेल, आणि ऐकलं असेल तर तुम्हाला सन्निधान आहेच. जर सन्निधान नसेल तुम्हाला, तुम्ही उपार कोणाला दाखवताय, मग विडा कोणाला करताय, आरती कोणाची करताय, देवच नाही समोर. म्हणजे आपली विचारधारा कशी, आपला हेतू कसा आहे, याच्यावरती आपली प्राप्ती ठरत असते. 3 मजूर असतात आणि ते मजूर काम करत असताना एक व्यक्ती त्यांच्याजवळ येते आणि त्यांना एकच प्रश्न विचारते, तिघांना एकच प्रश्न, पण उत्तर मात्र वेगवेगळं. एकाला विचारतोय तू काय करतोय, म्हणे काही नाही विटा वाहतोय. दुसऱ्याला विचार तू काय करतोय, म्हणे काही नाही मी 500 रुपये रोज कमवतोय. तिसऱ्याला विचारलं तो म्हणे बिल्डिंगच मी बांधतोय. प्रश्न एकच आहे, माणसं 3 आहे, परंतु उत्तर मात्र वेगवेगळे आहे. तुम्ही धर्म कसा घेताय, कसा समजून घेताय, कसा जाणून घेताय, कोणत्या बुद्धीत पक्का करताय, त्याच्यावरती प्राप्ती आहे. जो आता म्हणतो मी काम करतो तो आयुष्यभर बिगारीच काम करणार आहे, कारण त्याची मानसिकता, त्याची अवस्था, त्याची कॅपॅसिटी, त्याची बुद्धीची विचारच तेवढी आहे. मी हेच करू शकतो, मी हेच करणार आहे, त्यांनी पक्क करून ठेवलं. दुसरा काय म्हणतो मी 500 रुपये कमावणार आहे, मी 700 कशी कमील, 1000 कसे कमील, पैसेच कमवल तो. आणि तिसरा म्हणतो मी बिल्डिंग बांधणार, तो बिल्डर होईल. तसं तुम्ही धार्मिकता करत असताना हजारो लोक धार्मिकता करताय. आता तुम्ही कोणत्या उद्देशाने, कोणत्या विचाराने, कोणत्या भावनेने, कोणत्या ध्येयाने आणि कोणत्या हेतूने धार्मिकता करताय, त्याच्यावरती परमेश्वर प्राप्ती ठरते. मी देव मिळवण्यासाठी धार्मिकता करतोय, मी भौतिक सुख मिळवण्यासाठी धार्मिकता करतोय, आणि मला मस्त भेटावं जे जे आहे ते त्याच्यासाठी धार्मिकता करतोय. तुम्हाला सारं भेटल पण देव नाही भेटणार. मी देव मिळवण्यासाठी करतोय तर तुम्हाला देवही मिळेल आणि हेही मिळेल, कारण परमेश्वर जनरल स्टोर्समध्ये साऱ्या वस्तू भेटतात ना. तसं परमेश्वर उभयदृश्य अवतार म्हणजे काय, आवराचंही देणार आणि पराचंही देणार. प्रवृत्तीत जीवव्यसनीय अलौकिक परमेश्वराचा अवतार आपल्याला समजला आहे, कळाला आहे. आणि तरी आपल्यामध्ये कन्फ्युजन असेल, संभ्रमावस्था असेल, अज्ञान असेल, तर मग त्या भक्तीत येऊन काय उपयोग, त्या परमेश्वराच्या भक्तीत राहून काय उपयोग. म्हणून परमेश्वराने धर्म अत्यंत स्पष्ट पारदर्शकपणे आपल्याला जो सांगितला आहे तो आपण कसा घेतो यावरती आपला रस्ता अवलंबून आहे. आणि तो घेण्याचा उद्देश कोणता असला पाहिजे, तो परमेश्वराच्या उद्देशाशी मॅच झाला पाहिजे. कारण परमेश्वराचा उद्देश हे देण्यासाठी नाही आहे. कनाशीच्या ब्राह्मणाला सांगितलं कर्मवश सकळे पावे, आणि देव जाताना देण्यासाठी जातात. नांदेडच्या ब्राह्मणाला देव देण्यासाठी गेले. विचार करणारा मानव असतो, विचार न करणारा मानवच नसतो, हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीचा विचार, हे का कशासाठी, हेच करायला पाहिजे का तेच करायला पाहिजे का. गोरक्षण स्थानाची लीळा तुम्हाला माहीत असेल. देव गेले भिक्षा मागायला गेले, याच्या बाबाच्या डोक्यात वेगळंच, कारण याचा गुराखी जाईल पळून.
तसे आपल्याला दररोजच अडचणी आहे. संसारामध्ये राहत असताना आपण एक एक लीळाचं जर आपण पूर्णपणे व्यवस्थित जर चिंतन केलं तर एका एका लीळेतून देवाने खूप खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आपल्याला. बाकीचं खूप जास्त फापटपासार ऐकून घेण्याची समजून घेण्याची गरजच नाही आहे. एकच लीळा आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकते. याच्या डोक्यात वेगळंच आहे, कारण हा भौतिक जगामध्ये आहे आणि त्यांनी त्रस्त आहे. आपणही सांसारिक जगामध्ये राहत असताना जर त्रस्त असेल, आपल्या मनामध्ये स्वस्थता नसेल, आपल्या जीवनाचं टार्गेट ध्येय जर पक्कं नसेल तर आपण त्रस्त असू आणि मग आपली धार्मिकता ह्याच उद्देशाने चालू राहील. म्हणून देव आपल्याला भेटू शकत नाही, मिळू शकत नाही. त्याच्या डोक्यात एकच आहे का गुराखी तर पळालाय ना, आता गुराखी भेटला पाहिजे कोणता तरी, आणि ह्याच विचारात लगेच देव समोर, ते बी धट्टे कट्टे एवढे सुंदर देव. त्याच्या डोक्यातच आलं नाही. तो म्हणतो का काय देवाची कृपा आहे, गुराखीच पाठवला आपल्याकडं. आपण इतके खालच्या विचाराचे आहोत की आपण देवाला कामाला लावलं. तो जीव म्हणजे काय ना आपण जीव म्हणजे काय एकच आहे ना. आपण देवाला कामाला लावलं. ते म्हणले एवढे धट्टेकट्टे आहे तुम्ही काम का करत नाही, म्हणले कोणी देतच नाही. आपण काय देवाला कामाला लावलं नाही का? आपण धर्माला वापरत नाही का? आपण आपल्या जीवनाच्या भौतिक सुखासाठी कंटिन्यू धर्मालाही वापरतो आणि देवालाही वापरतो. आजपर्यंत जे केलं ना सीमावलोकन तुमच्या जीवनात करा की मी धार्मिकता का कशासाठी केली आणि देवाकडे काय काय. घरी गेल्यानंतर एक वही काढा, 200 पाणी घ्या जास्तीत जास्त आणि सुरुवात करा का आजपर्यंत मी काय काय मागितलं आहे. एवढी मोठी लिस्ट येईल आणि टिकमार करा काय काय भेटलं आहे. परमेश्वरांनी कुठेही कंजूसी केली नाही. जे जे तुम्ही लिहिलं ना ते ते तुम्हाला भेटलेलं आहे आणि म्हणून तुम्ही धर्माला टिकलेले पण आहे. जर यदाकदा जे भेटले नसेल तर म्हणते का एवढी सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो, आरती करतो, विडे वाहतो, स्थानही करतो, बाबाला आत्ताच क्रिया करून आलो आणि एवढं बी भेटू नये का? लगेच निगेटिव्ह विचार. देवाने काय दिलं आहे, काय आपल्याजवळ आहे याचा आपण विचारच करत नाही. त्या ब्राह्मणाच्या डोक्यात तेच. आणि ते आल्यानंतर ते म्हटले काय कामच नाही ना, दिलं तर घेऊ म्हणे करा काम, आमच्याकडे गुराखी. कामालाच लावून टाकलं देवाला. आता त्यांनी जर विचार केला असता देवाची इतकी सुंदर कलियुगी हे बर्वे, परमेश्वर काय म्हणतात कलियुगी हे बर्वे, देवाची किती श्रीमूर्त सुंदर असेल. जे माईम भट 18 पुराण वेद शास्त्र जाणते होते ते देवाकडे जायला गेल्यानंतर देवाला पाहिल्यावर गप्पच झाले. ते विसरून गेले मी कशासाठी आलो. किती सुंदर श्रीमूर्त असेल. सुंदर श्रीमूर्तीचं वर्णन लीळाचरित्रामध्ये आल्यानंतर आपण तिथपर्यंत विचारसुद्धा करू शकत नाही. कलियुगी हे बरे, या कलियुगामध्ये सर्वात सुंदर श्रीमूर्त आणि ती सुंदर श्रीमूर्त त्या ब्राह्मणाच्या समोर आहे. त्याला श्रीमूर्त दिसलीच नाही. का दिसली नाही? त्याच्या डोक्यात ध्येय वेगळं आहे. त्याला ती दिसली नाही. त्याला गुराखी पाहिजे, माणूस कामाला पाहिजे. त्याला तो त्रस्त झालेला आहे, प्रॉब्लेम्स आहे, अडचण आहे. त्याच्यामुळं तो तेच मागणार आहे. आपल्यालाही बी प्रॉब्लेम्स अडचणी आपल्या समोर काय तेच आपण मागणार ना. आपल्या समोर देव असेल तर आपण देवाला मागू. आता ठीक आहे, नाही विचार केला, थोडा प्रॉब्लेम्स आहे, अडचणी आहे आणि त्यांनी म्हटला आणि ते लगेच भेटलं. पण पुढच्या प्रश्नाला तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता. देव म्हणता ठीक आहे भाऊ मी काम कराल पण माझ्या 2 अटी. आता नौकर माणूस कुठं अटी घालतो का? मालकाने अटी घालायच्या असतात, परंतु ही अटी घालतात. म्हटले मी गाय सोडेल पण मी बांधणार नाही आणि मी चारेल पण दूध काढणार नाही. सर्वसामान्य माणूस सुद्धा विचार करतो का असं कसं काय? काम करायचं तर सारं करायचं बाबा, हे करील आणि ते नाही करणार असं कुठं चालेल का? दिवसभराचा पगार द्यायचा आणि हेच करील आणि तेच करील असं म्हणणार. आपण म्हणतो बाबा तुला कामाची गरज नाही, तू निघून जा, आम्ही दुसरा माणूस पाहू, असं म्हणतो की नाही? हा सांगितल्यानंतर सुद्धा त्याच्या डोक्यात विचार आला नाही, कारण तो त्रस्त होता. तो म्हणतो जाऊ द्या, भेटलाय ना, थोडं करायला लागलं आपल्याला तर काय हरकत आहे, जाऊ द्या, ते तर ते बरं ठीक आहे. दुसरी गोष्ट त्यांनी चुकवली. लागले देव कामाला. आता आजपर्यंत तर त्याच्या गाईचाच धंदा होता, दुधाचाच धंदा होता. आजपर्यंत गाईंना एवढं सांभाळून बी एवढं दूध दिलं नाही तेवढं दूध ती गाय द्यायला लागली. ती गाय एवढी सांभाळूनसुद्धा एवढी धष्टपुष्ट कधी दिसली नाही, ती धष्टपुष्ट दिसायला लागली. याचा तरी विचार करायला पाहिजे की नाही? काही असं कसं काय 2 दिवसात 4 दिवसात परिणाम झाला? लगेच होत नाही ना परिणाम. झाला याचा अर्थ काहीतरी चमत्कारिक आहे. हा तर विचार केला पाहिजे की नाही? विचारच केला नाही. का तर तो त्रस्त आहे. त्रस्त कशाने आहे? आपण ज्यांनी त्रस्त आहे तो त्यांनी त्रस्त आहे. त्या त्रस्ततेचा आपल्या त्रस्ततेमध्ये काही फरक नाही आहे. तो ब्राह्मण आपणच आहोत. म्हणून आपण देवाला कामाला लावलं आणि धर्माला कामाला लावलेलं आहे. तो आपण वेगळे नाही. तो जीव आहे, आपणही जीव आहे. त्याची जी अपेक्षा आहे तीच आपली अपेक्षा आहे. त्याचा जो स्वार्थ आहे तोच आपला स्वार्थ आहे. आणि त्यानंतर तो चौकशी करतो गुराखी. एवढं तरी डोकं त्यांनी लावलं. काय नेमकं चौकशी करू? अरे आमचा गुराखी कुठं नेतो चारायला?
गाई धष्टपुष्ट होतात, दूधही भरपूर देतात. ते गुराख्याने काय सांगितलं, का कसला तुमचा गुराखी म्हटले, चारत नाही पाणी पाजत नाही, खडकावर नेऊन गाया बसवतो. आता असं ऐकल्यानंतर कोणाला खरं वाटेल का? एकीकडे धष्टपुष्ट गाया दूध भरपूर देतात आणि हा म्हणतो खडकावर नेऊन बसवतोय, पाणी पाजत नाही. असं शक्य आहे का? होऊ शकत नाही. विचार केला पाहिजे की नाही, डोकं वापरलं पाहिजे की नाही. पण ते असलं तर वापरेल ना. इथं म्हणून मी सांगत राहतो, मानव बिंडोक नाही, आणि बिंडोक जो आहे तो मानवच नाही. कारण ह्या लीळेतून आपल्याला देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि मग आपण कोण आहोत याचंही चिंतन करा. त्यांनी तो विचार नाही केला आणि त्यांनी हुशारी दाखवली, म्हणजे कन्फर्म करू आपण ते म्हणता ना, ऐकण्याचं आणि पाहण्याचं फरक आहे. पाहिलं पाहिजे. आपण कन्फर्म करायला गेलो, आपण एक कन्फर्म करतो ना, आल्या आपला देव लय कडक आहे असं म्हणताय, पाहू विडा वाहून, भेटलं तर भेटलं, करू मागणी, भेटलं तर भेटलं, काय नुकसान काय आपलं, आणि भेटत अरे खरंच आहे. आणि मग आपण म्हणतो हे स्थान लयच भारी बरं का, नवशिक स्थान आहे, इथं आलोच पाहिजे. मग आपण 10 लोकांना सांगतो आणि त्याच्या पाठीमागं गर्दीच गर्दी वाढते. स्थान असतं. कारण परमेश्वरांनी जिथंही उठले बसले, जिथं स्पर्श केला, दया माया कृपा करुणा ही सोडली, ही निवड आपली मानसिकता आहे. हे स्थान असं ते ताण असतं, हे वर्गीकरण आपण केलेलं आहे. बाकी इथला विशेष काय आणि एखाद्या स्थानाचा विशेष काय सारखाच आहे. परंतु आपली मानसिकता आहे का, आपलं अज्ञान येते, त्याच्यामुळं आपण त्याचा विचारच करत नाही. त्यांनी कन्फर्म करायचं ठरवलं आणि तो गेला. त्यांनी काय पाहिलं, झाडावर लपून बसला. त्यांनी पाहिलं देव बसलेले आहे, सुंदर श्रीमूर्त, आजूबाजूला साऱ्या गायी बसलेल्या आहे. देव त्यांच्याकडे अवलोकन करताय, ते देवाकडं पाहून चरवण करताय, मस्तपैकी रवंत करताय. आता कळालं त्याला, समजलं अरे प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज आहे. बरं उठावा पडावा, लगेच देवाचे श्रीचरण धरावे, रडावं गागावं, प्रार्थना म्हणावी, प्रायचित्त घ्यावं, जे बी चुकी ती मान्य करावी ना. हा गेला घरी विचारायला. आपला असाच प्रॉब्लेम आहे, काय करायचं या काय करायचं याच्यामुळं सारा प्रॉब्लेम्स निर्माण झालेला. देवाने सांगितलं जीव स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रता मात्र आपण नाही. त्या विचारावं लागल. अहो काय विचारायचं आणि काय नाही विचारायचं हे तर ठेवा. तो गेला घरी गेल्यानंतर म्हणतो आता देव येणार आहे, तुला माहिती आहे का, देव प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज आहे, काय पदार्थ तेवढे कर. देव आले का मग तू श्रीचरण एक धर, मी श्रीचरण एक धर, मग देवाची आपण माफी मागू. यांनी सारे आपले इमले आपल्या डोक्यातच बांधले. वेळ पकडली का त्यांनी, तीच वेळ पकडली असती तर यदाकादाची त्या ब्राह्मणाला देवानी प्रेम दिलं असतं. प्रेम म्हणजे प्रेमाची चाल होती म्हणून तिथपर्यंत पोचला ना. कनाशीच्या ब्राह्मणाला प्रेम द्यायला देव आले होते, कारण देवाला जर त्यांनी प्रेम माहितलं, पण प्रेम काय म्हणतात कशाबरोबर खातात हेच माहीत नाही ना. आपल्याला देव कळाला, देव समजला, प्रेम काय हेच माहीत नाही आपल्याला, तर आपण काय मागणार आहे. आपण त्या ब्राह्मणासारखंच हे मागू ते मागू. देव गेले का परत रिटर्न? देव एकदा जर गेले जीवनातून तर परत येत नाही, लक्षात घ्या. म्हणून एका सृष्टीमध्ये एका जीवाला परमेश्वर एकदाच बोध देतात आणि हा बोध का गेला, परमेश्वर परत बोध देत नाही. म्हणून ही सृष्टी आपली गेली. म्हणून त्या ब्राह्मणाच्या जीवनातून परमेश्वर गेले, परत आले नाही. लीळाचरित्रामध्ये परत त्या ब्राह्मणाचा उल्लेख नाही आणि परत त्या गोरक्षण स्थानाचा उल्लेख नाही. तेवढंच एक लीळा जरी आपण समजून घेतली तरी आपल्या डोक्यावर ते जे भ्रम आहे, द्विधा मनस्थिती आहे, जे अज्ञान आहे, नकारात्मक विचार आहे, ते सारून धुवून निघून गेले पाहिजे. आपण हे चिंतन केलं पाहिजे. साहित्यकारांनी, पूजनीय माईम भट्टांनी या लीळा आपल्यापर्यंत आणण्याचं काय कारण, की हे सावध व्हा तुम्ही, ते तसेच होते, तुम्ही तसे होऊ नका. ते तसेच त्यांनी विचार केला तसा विचार तुम्ही करू नका. असे कितीतरी महाभाग भेटले की कनाशीच्या ब्राह्मणाला देवानी ज्या ठिकाणी त्या लीळेच्या माध्यमातून जो वर दिला, तो वर मिळवायसाठी तिथे जाऊन विडे वाहत आहे की मला हे पाहिजे ना, मग तिथंच गेलं पाहिजे. देवानी सांगितलं काय की अरे देव समजला, देव कळाला तर देवाकडून ज्ञान मागावं, प्रेम मागावं. त्याच्यासाठी देवानी कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगितला, वेवाचा दृष्टांत सांगितला. ते एक साळी असतो ना कपडे विणणारा म्हटले, तो जातो त्याला वेव आणायचं असतं. वेव म्हणजे ते एक लाकूड कपडे बनवण्यासाठी. ती दांडी असते. जुन्या लोकांना माहीत आहे, आता ते सूतगिरण्यांमध्ये आपण पाहिलेलं असतं. तर ते गेले आणायला. आता बाजार भरायला वेळ होता म्हणून एका झाडाखाली झोपला तो. समोर वरती फांदी दिसली, त्याच्या डोक्यात काय, तो वेव आणायला गेला, बाकी डोक्यात काहीच नाही त्याच्यात. आपण एक काय आणायला आलो, आपल्या डोक्यात आता दुसरं काहीच नाही, मला हे पाहिजे बस. हट्ट धरा, विनंती करा, काय करायचं ते करा. याच्यासाठी त्याच्या डोक्यात तेच असल्यामुळे तो म्हणते काय सुंदर वेव होईल बाबा. लगेच फांदी पडली.
फांदी पडली तो म्हणतो अरे भारी काम झालं, पैशाचा खर्च करायची गरज नाही, बाजारात जायची गरज नाही, तो उचलतो, तो निघतो, तर तो कल्पवृक्ष होतो. तो म्हणतो अरे मी कल्पवृक्ष आहे, म्हणजे ओळख देतोय तो, मी कल्पवृक्ष आहे, मी प्रसन्न झालो, काय मागायचं माग. आता त्या कल्पवृक्षाकडे त्यांनी किती काही मागितलं असतं, तो एक धागा किंवा एक कपडा बनवायला त्याला किती वेळ लागत असेल, त्यांनी धागे 100 बडकर एक मागितले असते तर त्यांनी दिले असते. ते म्हणले काही नाही, तुटलं फुटलं तर दुसरं दे. तसं ह्या संसारामध्ये आपण हे नसलं तर ते दे, ते नसलं तर ते दे, ते नसलं तर ते दे, हे करण्यातच आपले दिवस गेले. परमेश्वर म्हणतात देव भेटला, देव कळाला, देव समजला, देवाकडून ज्ञान मागावं, प्रेम मागावं. हे काय मागावं, हे तर कर्मवश तुम्हाला भेटणारच आहे. पण आपलं ध्येय काय, आपला उद्देश काय, आपण कोणत्या हेतूने धार्मिकता करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तो हेतू समजून घेणं हे आपल्या बोधाचं कारण आहे. आपण त्रस्त झालेलो आहोत संसाराच्या माध्यमातून, पण तुमची किती त्रस्तता तुम्ही किती निर्माण केली तर ती त्रस्तता तुमच्या जीवनातून जाऊ शकत नाही, कारण ती तुम्ही मिळवलेली आहे. आणि त्याचा विचार न करता परमेश्वर प्राप्तीचा विचार करा, ती आपोआपच दूर होऊन जाईल. कारण एका ठिकाणी आपण एखादा माणूस बघा थोडासा त्रास होतो आहे त्याला, त्याच वेळेस कोणी भेटायला आला मित्र नातेवाईक, त्याच्यावर गप्पा मारता मारता नाही तो त्रासाला तो थोडा वेळ विसरून जातो, बरोबर की नाही. तसं परमेश्वराला आठवत राहा, परमेश्वर प्राप्त करायचा हा उद्देश तुमच्या जीवनाचा हेतूचा भक्तीचा ठेवा. बाकी हा जी त्रास आहे ना आध्यात्मिक सांसारिक, ते तुम्हाला जाणवणारच नाही, आपोआप होत राहील, आपोआप होत राहील. कारण आपण काय झालं इथं वेच निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं बाकीचं जे आहे ना, जे योग्यता जी अचूकता असली पाहिजे ती पण आपली नाही, आपल्याला सारं कळूनही बी आपण समजत नाही. तर वेच परमेश्वराच्या ठिकाणी, आवडी परमेश्वराच्या ठिकाणी, भक्ती परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जर करत राहिले तर या साऱ्या गोष्टी अनुषंगिक होतील आणि ते आपोआप त्याचं सोल्युशन निघत राहील आणि आपोआप होत राहील. बाकी खूप मोठा धर्म जरी असला तर परमेश्वराने अत्यंत छोट्या छोट्या लीळेच्या माध्यमातून अचूकपणे आपल्यापर्यंत तो धर्म पोचवला आहे. फक्त तो घेण्याची ताकद आपल्या बुद्धीमध्ये आहे, परंतु ती निर्माण करावी लागेल, ती प्रॅक्टिसचा भाग आहे. परमेश्वर प्राप्ती ही भक्ती जी आहे एका दिवसात होणारी नाही आहे, गेले आणि लगेच असं होत नाही, हा प्रॅक्टिसचा भाग आहे. आज उद्या परवा तेरवा, आजच्यापेक्षा उद्याचा दिवस वेगळा असला पाहिजे आपल्या जीवनातला, विचारधारेच्या अनुषंगाने, आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने. क्षणोक्षणी त्याग करा, पण आमच्या त्यागाचे काही संबंध नाही. साधू लोक त्याग करतील, पाहतील, पण त्याग तुम्हालाही करावा लागणार आहे. आणि तो त्याग आतून असला पाहिजे, मानसिकी असला पाहिजे. शारीरिक तर कर्तव्य, तुम्हाला सांगितलं कर्तव्य पार पाडा. दीक्षा, त्याग, परमेश्वर प्राप्ती एक मॅनेजमेंट आहे. आपण संसारात मॅनेजमेंट करतो, प्रत्येक वेळेला बरोबर नियोजनबद्ध कार्यक्रम राहतो आपला. तसा इथंही नियोजन जर केलं तर परमेश्वर प्राप्ती किंवा परमेश्वर भक्ती ही खूप अवघड नाही आहे. ती अवघड आपल्या विचारामुळं, आपल्या चुकीच्या अन्यथा ज्ञानामुळं निर्माण झालेली, ती मात्र आपल्या डोक्यातून गेली पाहिजे. आणि हाच परमेश्वर भक्तीचा, परमेश्वर बोधाचा, परमेश्वर अवताराचा आणि परमेश्वर सृष्टी निर्मितीचा उद्देश आहे, हे लक्षात घ्या. यावरती काही प्रश्न असेल तर विचारा, अन्यथा आपण तिसऱ्या सत्रामध्ये भेटू. तिसरं सत्र 7:30ला होईल, त्यावेळेस तुम्ही 7:30ला बरोबर या. 2-5 मिनटं इकडं तिकडं होतात, तर त्यावेळेस करू. हा बाबा काय काय, हा प्रचिती प्रचिती तुम्ही दोघांनी. आता गाडीत जागा आहे, तुमच्यासाठीच रिकामी गाडी आणली मी. हा 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 दंड. हो का, यूट्यूबवरती दररोज ऐकत होते आणि दरीला येऊन कायमचं येऊन राहणार होते का फक्त भेटायला येणार होते? चेक केलं पाहिजे. बघा, संयोग योग साह्य हे परमेश्वर कृपेने माया करून देत असते. तुमची वासना होती, तुमची तळमळ होती, म्हणूनच योग आला. स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? अच्युत गोत्रे, जे कधी न संपणारं नाथ आहे आपलं. आपण मागे कधीतरी भेटलेलो आणि खेटलेलो आहे, म्हणून आजही भेटतो आणि खेटतो आणि उद्या भेटणार खेटणारच. परंतु एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे एक टीमवर्क आहे. जे मला कळालं ते तुम्हाला, जे तुमच्या अनुभवातून मला शिकायला भेटलं आणि पुढं जायचं आहे. ही वासना आहे परमेश्वराची, आपण तळमळ निर्माण केली पाहिजे आणि तुम्ही केली म्हणून इथपर्यंत योग आला. हा योग आहे परमेश्वर कृपेने परमेश्वरच करून देत असतो. आणि कुठंतरी ऋणानुबंध संबंध आहे. आपल्या घरातलं कुत्रंसुद्धा ऋणानुबंध शिवाय येत नाही आपल्या घरात. तर आपण तर अच्युत
गोत्र आहे, स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार आहे, स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला जोडलेलं आहे. म्हणून आपल्यामध्ये आता ते विषय येत राहतील. आपल्यामध्ये कशी भावना असली पाहिजे एकामेकाविषयी. चांगली गोष्ट आहे, परमेश्वर कृपा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.